करणार आहेत. सर आपला कॅमेरा चालू करा सर. टच झाला वाटतं काहीतरी. हा हा वाकडे साहेब पिन करा त्याला. हो सर. हा तर आजचा आपला तिसरा दिवस आहे पुरवठा साखळी व्यवस्थापन या विषयावर. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री सतीश शिरडकर सर आपल्याला उपलब्ध झालेले. तर शिरडकर सरांचा म्हणजे परिचय द्यायची तर मला आवश्यकता वाटत नाही, कारण आपल्या कृषी खात्यातले जे जुने लोक आहेत त्या सर्वांनाच सरांचा परिचय आहे. पण तरी जे नवीन लोक जॉईन झालेले असतील किंवा आपल्या कृषीशी संबंधित नसलेले किंवा काही शेतकरी जर जॉईन झालेले असेल तर मी सरांचा परिचय करून देतो. श्री सतीश शिरडकर सर हे 2018 मध्ये कृषी उपसंचालक औरंगाबाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय औरंगाबाद येथून हे सर सेवानिवृत्त झालेले आहेत. सरांनी डेप्युटी पीडी आत्मा औरंगाबाद, तसेच विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद कार्यालयामधील विभागीय सांख्यिकी अधिकारी असे वेगवेगळ्या पदावर सरांनी काम केलेले. तसेच आमच्या ह्या रामेती औरंगाबाद या संस्थेत सुद्धा सर सहाय्यक संचालक या पदावर होते. तसंच त्यांची आणखी एक सांगण्याची बाब अशी की सरांनी जी देश पातळीवरची आपली मॅनेज जी संस्था आहे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हैदराबादला आहे ती, तर त्या मॅनेज संस्थेवर सुद्धा सरांनी कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून 4 वर्ष काम केलेले. काही कृषीच्या काही माहिती असणाऱ्या काही कमी 2-4 लोकांमध्ये सरांची गणना होतीये. सरांचं कृषीबद्दलचं ज्ञान प्रचंड आहे, याचा आपल्या सर्वांना ज्या जुने लोक आहेत त्यांना अनुभव आहेच. सर मी विनंती करतो की आज आपण पुरवठा साखळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. धन्यवाद सिसोदिया साहेब. मी जरा माझ्याबद्दल जास्त इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं, तसं काही नाही. मी आपल्या डिपार्टमेंटमध्ये तुमच्यासारखंच काम करून रिटायर झालेला आहे, आपल्या सर्वांपैकी एक आहे. तर मला आज ही जी संधी दिली आहे सिसोदिया सरांनी आणि रामेती औरंगाबादने, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुरवठा साखळी व्यवस्थापन या प्रशिक्षणामधल्या तिसऱ्या दिवशी. खरं सांगायचं तर मी तिसऱ्या दिवशी बोलतो आहे, पण मी आज फार बेसिक गोष्टी बोलणार आहे, कारण मी आहे तुमच्यापैकीच एक डिपार्टमेंटला काम करून रिटायर झालेलो. तर तुमची आपली जी खात्यातल्या काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता असते, आपली जी माहिती आहे, आपला जो अनुभव आहे, त्या अनुभवाशी कुठेतरी जोडल्या जाईल, रिलेट होईल, अशा प्रकारची माहिती पुरवठा साखळी व्यवस्थापनाबद्दल मला तुम्हाला द्यायची आहे. अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला काल आणि परवा खूप माहिती मिळाली असेल, मार्गदर्शन मिळालं असेल, तर त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी रिपीट झाल्यासारखं वाटतील. तर काही गोष्टी ज्या रिपीट यासाठी आहे की ज्या महत्त्वाच्या आहेत त्या पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात राहाव्यात म्हणून रिपीट होणं आवश्यक आहे, तशा रिपीट होतील. पण त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत की ज्या खूप सिंपलही वाटतील तुम्हाला, पुरवठा साखळी म्हणजे एवढंच आहे आणि ते तसं आहे. त्या दृष्टीने मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण बोलायचे. तुम्ही जरूर प्रश्न विचारावे. विशेषतः जास्त प्रश्न उत्तर झाले तर मला आवडेल, कारण आजच्या सेशनमध्ये 1 तास सव्वा तास मी इन्फॉर्मेशन देईल, 15-20 मिनिटं तुम्ही प्रश्न उत्तर करू, आपण असे एक आउटलाईन ठरवूया. त्याचबरोबर मी तुम्हाला 2 ते 3 सप्लाय चेन ज्या मराठवाड्यामध्ये अभ्यास झालेला आहे, मराठवाड्यामध्ये त्या सप्लाय चेनचा अभ्यास केला आहे आणि तो सुद्धा पब्लिक सेक्टरमध्ये केलेला आहे. म्हणजे पणन महामंडळ कृषी विभाग यांच्या सहकार्याने तो अभ्यास झालेला आहे आणि तो प्रकल्प सुद्धा कृषी विभागाच्या वतीने राबवला गेलेला होता. म्हणजे काय आहे की या गोष्टी यासाठी सांगतो मी आपल्याला की बऱ्याच वेळेला सप्लाय चेन एखाद्या पिकाचा अभ्यास होतो, तर तो अभ्यास कसा करायचा, काय करायचा हे तर आहेच आहे, पण बऱ्याचदा त्याचे जे निष्कर्ष आहेत ते बिझनेस ज्यांनी तो अभ्यास केलेला आहे, ज्यांनी तो सर्वे केलेला आहे, ज्यांनी त्याचे निष्कर्ष काढलेले आहेत, त्यांच्यासाठी एक ती बिझनेस इन्फॉर्मेशन असते. आणि म्हणून खूप वेळा ती बिझनेस इन्फॉर्मेशन जशीच्या तशी पूर्णपणे कोणालाही शेअर केल्या जात नाही, कारण त्याच्यातून कोणाचा तरी फायदा होणार असतो.
मग तो फायदा जर समजा मला ती माहिती मिळाली तर माझा पण होऊ शकतो. म्हणून ती माहिती जशाला तशी दिल्या जात नाही. पण आपल्याला या विषयाकडे एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सगळे काम करतो, त्यांच्या प्रोडक्शन वाढवण्यासाठी आपण सतत काम करतो. तर त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही माहिती कशी वापरता येईल एवढंच आपण विचार करूया. त्याचबरोबर आता आपण एक हे पण विचार करूया की वेगवेगळ्या कृषी क्षेत्रामध्ये जे बदल आलेले आहेत, आपले पिकं बदलतात, पिकाच्या व्हरायटी बदलतात, खतांचे प्रकार बदलतात, पेस्टिसाइड्स बदलतात, टेक्नॉलॉजिकल रिकमेंडेशन बदलतात, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस बदलतात आणि आपण ते सगळं आत्मसात करून शेतकऱ्यांना माहिती देत असतो. तसंच मार्केटिंगच्या बद्दल काही बदल होत चाललेले आहेत. सप्लाय चेन मध्ये सुद्धा खूप बदल होत चाललेले आहेत आणि हे जे बदल आहेत हे आपल्याला थोडेसे माहीत असावेत. या बदलांचा शेतकऱ्यांच्यावर काय परिणाम होणार आहे, त्या परिणामातून शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणून आपल्याला जी काही माहिती या काल परवा आणि आज मिळेल ती या सगळ्या माहितीचा तुम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने कसा उपयोग करून घेता येईल याचा एक विचार करायचा आहे. ॲट द सेम टाइम तुम्हाला वेळ मिळाला, तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला डिपार्टमेंटनी काही जर समजा असं एक काम सोपवलं की बाबा तुमच्याकडे जे प्रमुख पिकं आहेत त्याची सप्लाय चेन कशी आहे त्याचा अभ्यास करा आणि ते जे आहे ती माहिती कळवा, तर आपल्याला तसं पण काम करता आलं पाहिजे. अतिशय साधी आणि सोपी गोष्ट आहे. सप्लाय चेनमध्ये काय जे नाव दिलेलं आहे, एक तर सप्लाय चेन किंवा व्हॅल्यू चेन. आणि याचा आता इतका बोलबाला का आलेला आहे, मी नेहमी म्हणतो की जे बियाणं पेरल्यापासून ते उत्पादन येतं हार्वेस्टिंग पर्यंत ते जे कृषी आहे ते ॲग्रिकल्चर आहे. जवळपास त्याला प्राथमिक कृषी किंवा प्रायमरी ॲग्रिकल्चर म्हटलं जातं. आणि एकदा हार्वेस्टिंग पासून तो जो शेतमाल आहे, आता रबी हंगाम म्हणून त्याचं पिकाचं नाव घेतो की गहू आहे समजा. गहू जर काढणी झाली तर गहू काढणी झाल्यापासून ते ग्राहकापर्यंत जो गहू पोहोचतो तर त्याच्यात जे वेगवेगळे टप्पे आहेत, मार्केटिंगचे आहेत, स्टोरेजचे आहेत, ट्रान्सपोर्टेशनचे आहेत, त्याच्यानंतर प्रक्रियाचे आहेत काही असतील तर या सगळ्या टप्प्या जे आहेत त्या टप्प्यामुळे जे काही प्रत्येक वेळेला शेतमालामध्ये किमतीत वाढ होते, त्याच्यामुळे त्याला व्हॅल्यू चेन पण म्हणलं जातं. ही पुरवठा साखळी आहे, तो पुरवठा आहे कोणापासून, उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत होणारा पुरवठा. आता या उत्पादकापासून ग्राहकापर्यंत होणाऱ्या पुरवठ्यामध्ये शेतकरी कुठं आहे? शेतकरी उत्पादन करतो आणि त्याचा माल कुठेतरी विक्री करून दुसऱ्याच्या हस्तांतरित करून टाकतो. आता बाबा तू कुठं काय करायचं ते कस्टमर पर्यंत शेतकरी कधी जात नाही. परिणाम काय होतो? मग गहू असेल, हरभरा असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा कापूस असेल, कुठले आपले जे कॅश क्रॉप असू द्या किंवा सिरियल पल्सेस असू द्या, यात काय होतं की शेतकरी शक्यतो ही जी विक्री करतो हा एका होलसेल मार्केटमध्ये किंवा ठोक विक्री करून टाकतो. विशेषतः APMC मध्ये जायचं आणि तिथं आडत्याच्या मार्फत त्याची ठोक विक्री करायची, ही प्रचलित पद्धत आहे. आणि किती जवळपास 85 ते 90% शेतमाल अशाच प्रकारे विक्री होतो. मग काय होतं की पुढच्या पुरवठा साखळीमध्ये त्याच्यावर जे मूल्यवर्धन होतं ते किती होतं? मग त्याचा असं आतापर्यंत आहे की 100 रुपये जर हार्वेस्टिंग पर्यंत त्याची व्हॅल्यू असेल तर त्या शेतमालाची ॲग्रिकल्चर प्रोड्यूसची व्हॅल्यू कस्टमर पर्यंत जाईपर्यंत 200 होते. आता म्हणजे किती झाली? डबल झाली. ही 200 ही काही पिकात आहे. काही ज्या भाजीपाल्यासारखे पिकं आहेत, हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत, त्याच्यामध्ये ही 300 पर्यंत जाते. म्हणजे 100 रुपये हार्वेस्टिंग पर्यंत आणि त्यानंतर 200 रुपये, म्हणजे 3 टाइम्स वाढते. आता हे जे वाढतं एक तर डबल वाढणे किंवा तिप्पट होणे, 2.5 पट होणे, हे यातला हिस्सा कोणाला मिळतो? याचा फायदा कोणाला आहे? व्हॅल्यू ॲडिशन तर होते, पण ही कोणासाठी होते? तर मधले जे काही प्लेयर्स आहेत सप्लाय चेन मधले, जे जसे आडती आहेत, त्याच्यानंतर खरेदीदार आहेत, त्याच्यानंतर दुसरे ट्रेडर्स आहेत, त्यानंतर तिथे जे गोदाम आहेत साठवणूक करणारे, त्यानंतर प्रक्रियादार आहेत, ट्रान्सपोर्टर आहेत, त्याच्याशिवाय होलसेलर आणि रिटेलर आहेत. या सगळ्यांना त्याचा फायदा होतो, शेतकऱ्याला नाही होत.
मग काय होतं की शेतकरी काय बघत बसणार का? आता किती दिवस हे असं चालणार? तर आताच्या काही वर्षांपासून असा विचार सुरू झाला आहे की मग या सेकंडरी ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या भूमिका जे इतर बिझनेसमॅन घेतात आणि त्यातून पैसे कमवतात, त्यातल्या काही भूमिका शेतकरी घेऊ शकेल का? घेऊ शकेल. शेतकरी कधी कधी व्यक्तिशः घेऊ शकेल, कधी कधी ग्रुपमध्ये घेऊ शकेल, आणि कधी कधी तर ग्रुपच्या कॅपॅसिटीच्या बाहेर असेल तर शेतकरी काय करेल, उत्पादक संघ स्थापन करेल, उत्पादक कंपनी स्थापन करेल आणि त्यांच्या मार्फत पुरवठा साखळीमध्ये स्वतःचं मजबूत स्थान निर्माण करेल. किंवा शेतकरी काय करेल, काही प्रोक्युरमेंट एजन्सी असतील की शेतमाल खरेदी डायरेक्ट करणाऱ्या एजन्सीज आहेत, त्यांची मदत घेऊन ते करू शकेल. आता हे सगळे नवे बदल आहेत. मग आता असं जर असेल तर काय करू शकतील शेतकरी, त्याचा आपण आज विचार करणार. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये, कुठल्याही म्हणजे तुम्हाला जास्त क्रिटिकल किंवा मार्केटिंगचे काही त्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी वापरून किंवा काहीतरी क्लिष्ट असं नाही, अत्यंत सोप्या भाषेत सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, यात कसा भाव वाढत जातो शेतमालाचा, शेतकऱ्याला तर काय मिळालंय तेवढंच मिळालंय, पुढे पुढे कसं वाढत जातो आणि त्यातला मात्र शेतकऱ्याच्या पदरात किती कमी पडतो हे दाखवणार आहे. त्याला काही पर्याय आहेत का हे पण दाखवणार आहे. ॲट द सेम टाइम काय आहे की वेगवेगळ्या पिकामध्ये जर आपण बघितलं तर किती पडतो शेतकऱ्याला अक्षरशः तुम्हाला सांगायचं तर 25 ते 30% मॅक्सिमम हा ग्राहकाने जर समजा 100 रुपये दिले असतील शेतमालाला, तर त्याच्यातले 25 ते 30 रुपये फक्त शेतकऱ्यापर्यंत जातात. 30% मॅक्सिमम. आता हे भारतासारखे म्हणजे ऑन अन ॲव्हरेज सांगितलं. काही ठिकाणी शेतकरी ते 30%च्या ऐवजी 35% 40% पर्यंत पदरात काढून घेतात. हे जर सगळ्या प्रगत देशांमध्ये बघितलं तर तिथे काय होतं, जवळजवळ 40 ते 45% शेतकऱ्यांपर्यंत ग्राहकांनी दिलेल्या पैशातला पैसा जातो. आपल्याला काय करायचंय की ग्राहकांनी जितके पैसे दिले त्याच्या जवळपास 45 ते 50% म्हणजे निम्मे तर पैसे प्रोड्युसरला मिळावे. तर ते जर नाही झालं तर प्रोड्युसरला काही फायदाच होणार नाही, म्हणजे शेतकऱ्यांना काही फायदाच होणार नाही. शेतकऱ्यांनी उत्पादन करायचं, उत्पादन वाढवायचं आणि नेट प्रॉफिट काहीच नाही. यासाठी म्हणून या सप्लाय चेनचा थोडासा आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. आणि या पुरवठा साखळीमध्ये आपण शेतकऱ्यांना कुठे त्यांना उभं करू शकतो, कुठं त्यांना एक इम्पॉर्टंट स्टेक होल्डर म्हणून एक स्थान देऊ शकतो, याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर आता ज्या पुरवठा साखळी आहेत त्या पुरवठा साखळींबद्दल एक दोन बेसिक स्लाइड ज्या आहेत त्या पाठवल्या होत्या. तर वाकडे सरांना मी अशी विनंती करतो की ते जर शेअर करता आलं तर करावं. या स्लाइड यासाठी पाठवल्या आहेत की ते तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घेता येईल. वाकडे साहेब, सर ते आपल्या स्लाइड्स ओके 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 सर ओके. अतिशय बेसिक आहे, कोणत्याही पिकाला लागू पडणारे अशा 2 स्लाइड आहेत. आणि हे कुठून केलेलं आहे, आपल्याकडे MSCB प्रकल्प होता. MSCB प्रकल्पामध्ये जे काही आपला अनुभव होता तो अनुभव शेअर करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी केला होता. तर वाकडे साहेब ती दुसरी स्लाइड आधी घ्या, ही फार्मर प्रोड्युसर कंपनीची नंतर घेऊ आपण. हीच ना सर? हा ही स्लाइड, येस. आता हे बघा, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेसिंग इकोसिस्टम म्हणलेलं आहे. तर ही काय इकोसिस्टम तर ते आपण बघूया. तर ही जी इकोसिस्टम आहे या इकोसिस्टम मध्ये सुरुवात कुठून होते, बॅकवर्ड लिंकेजेस तुम्ही जर बघितलं तर सुरुवात आहे ॲग्रिकल्चर इनपुट्स पासून. म्हणजे जर समजा कोणत्याही पिकाचं उत्पन्न घ्यायचं, आता गहू घ्यायचा तर पहिले बियाणं पाहिजे, त्याला खतं पाहिजे, त्याला काही विडीसाइड्स असतील विडीसाइड्स पाहिजे, त्याला काय पेस्टिसाइड पाहिजे. हे सगळे आहेत कृषी निविष्ठा, म्हणजे हे बॅकवर्ड लिंकेजेस मध्ये ॲग्रिकल्चर इनपुट्स. आता हे ॲग्रिकल्चर इनपुट्स वापरून काय होईल, कृषी उत्पादन होईल, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन होईल. आता या ॲग्रिकल्चर प्रोडक्शन पर्यंत जे महत्वाची भूमिका निभावणारे कोण आहेत ते म्हणजे शेतकरी आहेत.
उत्पादनात त्याला कोणी मदत करायला जात नाही, त्याच्यात कोणी त्याची जबाबदारी घेत जात नाही, किंवा शेतकऱ्याचा कोणी श्रमाचा म्हणजे त्याच्यामध्ये शेअरिंग पण करत नाही, किंवा ठीक आहे एवढे काम आम्ही करतो म्हणून. तर ह्याच्यात सगळे जे एक स्टेक होल्डर शेतकरी आहेत. आता या ठिकाणी अजून एक काय आहे लागते, जसे कृषी निविष्ठ आहेत तसेच फार्म इक्विपमेंट लागतात, कृषी अवजारं लागतात उत्पादनाच्यासाठी. मग ते पेरणीचं यंत्र असू द्या, किंवा लँड प्रिपरेशनसाठी नांगरणी करायचं असू द्या, वखरणी करायचं असू द्या, ट्रॅक्टरने असेल, सोईंग असेल. त्याच्यानंतर आपण बघतो तर आता हार्वेस्टिंगला तर मशीन शिवाय होतच नाही, मळणी पण मशीन शिवाय होत नाही, तर फार्म इक्विपमेंट. तर ॲग्रिकल्चर इनपुट्स प्लस फार्म इक्विपमेंट हे बॅकवर्ड लिंकेजला आहे. त्याचा वापर करून ॲग्रिकल्चर प्रोडक्शन होतं. हे करत असताना पूर्ण जबाबदारी ह्याच्यामध्ये शेतकरी निभावतात, पूर्ण महत्त्वाची भूमिका शेतकरी निभावतात. एकदा का ॲग्रिकल्चर प्रोडक्शन झालं की ते कुठं जातं, त्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं, कुठली तरी गाडी करायची, ती घेऊन आपण क्रॉप ट्रेडर्सकडे जातो. क्रॉप ट्रेडर्स म्हणजे कोण आहेत? शेतमाल खरेदी विक्री करणारे लोक आहेत. मग आता हे शेतमाल खरेदी विक्री करणारे लोक आहेत, हे सुद्धा डायरेक्ट शेतकऱ्याला भेटतात का? नाही. मध्ये पुन्हा एक टप्पा आडती असतो. आडती म्हणजे कोण आहे? कमिशन एजंट आहे. हा कमिशन एजंट क्रॉप ट्रेडर बरोबर, खरेदी करणाऱ्यांबरोबर शेतकऱ्याच्या शेतमालाचे ऑक्शन जे आहे घडवून आणतो. ते लायसन्स आहे, ते आता ती पद्धत आहे, म्हणजे मार्केटिंगची सिस्टम ऍक्सेप्ट केलेली आहे, कायद्यानुसार आहे. मग आता ते आडती जे लोक आहेत, क्रॉप ट्रेडर्स बरोबर पिकाचं जे ट्रेडिंग करणारे, खरेदी करणारे वेगवेगळे लायसन्स धारक जे खरेदीदार आहेत त्यांच्याबरोबर ऑक्शन करून देतो. एकदा हे ऑक्शन झालं की हे क्रॉप ट्रेडर काय करतील? हे क्रॉप ट्रेडर कोणत्या तरी प्रक्रियादाराला विकून टाकतील, फूड प्रोसेसरला हा माल विकून टाकतील, किंवा आता या ठिकाणी ते काय करतील, फूड प्रोसेसरला नाही जर विकला तर दुसऱ्या कुठल्या तरी होलसेलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला विकून टाकतील. म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरी पद्धत कोणती आहे बघा. आपण बघितलं की स्टेक होल्डर्स इन ॲग्रिकल्चर अँड प्रोसेसिंग सप्लाय चेन मध्ये पहिल्या पॉइंटवर काय आहे की उत्पादनाच्या हद्दीपर्यंत शेतकरी आहे, प्रोडक्शन लेवलपर्यंत फार्मर किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ॲग्रिकल्चर इनपुट सप्लाय करणाऱ्या कंपन्या किंवा फार्म मेकॅनायझेशन करणाऱ्या कंपन्या, यांची भूमिका जास्त मोठी आहे. आणि नंतरची भूमिका कोणती आहे? तर त्याच्यामध्ये आहे प्रक्रियादार असेल तर प्रोसेसिंग करणारे फूड प्रोसेसर्स, यांची भूमिका जास्त आहे. पण बऱ्याचदा काय होतं, काही वेळेला काही माल जो आहे प्रक्रिया न करता पुढच्या वितरणाच्या साखळीमध्ये जातो, म्हणजे डिस्ट्रीब्युशन सिस्टम. डिस्ट्रीब्युशन मध्ये काय, क्रॉप ट्रेडर आहेत, खरेदीदार आहेत, ते काय करतात, होलसेलर डिस्ट्रीब्युटरला विकून टाकतात. हा डिस्ट्रीब्युशन चॅनल बघा. आणि त्याच्यानंतर ते कुठे जातात, एक डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये काही ठिकाणी ते साठवण केलं जाईल, किंवा एका गोदामामधून दुसरे जाईल, म्हणजे स्टोरेज असेल किंवा पुढे जाईल. तर हे होलसेलर डिस्ट्रीब्युटर झाले. आणि त्याच्यानंतर ते जातं रिटेलर किंवा लोकल मार्केटमध्ये जातं. म्हणजे लोकल मार्केट गेममध्ये गेलं किंवा स्थानिक बाजारामध्ये, आणि त्या किरकोळ विक्रेत्यांकडून ते कन्झ्युमरपर्यंत जातं. आता या वितरणाच्या पद्धतीमध्ये कोण महत्वाची भूमिका घेतं? वितरणाच्या पद्धतीत महत्वाची भूमिका घेतं जे आहे खरेदीदार आहेत, ट्रेडर आहेत, त्यानंतर बाजार समितीमधले जे बाकीचे लोक आहेत, आडती आहेत, ते ऑक्शन घडवून आणणारे आहेत, तिथे माल साठा करणारे आहेत, काही ठिकाणी बाजार समितीमध्ये प्राथमिक प्रक्रिया केली जाते ते आहेत. तर बाजार समिती, त्यानंतर होलसेलर, त्यानंतर किरकोळ विक्रेते, हे जे लोक आहेत, आणि ट्रान्सपोर्टर, हे डिस्ट्रीब्युशन सिस्टम मधले महत्वाचे स्टेक होल्डर आहेत. इथे कुठे शेतकरी दिसतो का आपल्याला? शेतकरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये दिसत नाही, वितरणाच्या पद्धतीत शेतकरी दिसत नाही, शेतकरी प्रक्रियामध्ये दिसत नाही. मग काय आहे? म्हणून मी म्हणलं हे जे पुढचं जे आहे प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन, यामध्ये जे मूल्यवर्धन होतं ते किती आहे? मी सांगितलं दुप्पट किंवा तिप्पट पर्यंत होतं. त्याचा पैसा कोणाला जाईल? त्याचा पैसा शेतकरी नाहीच तिथे, म्हणून शेतकऱ्याला मिळतच नाही. त्याचा पैसा या मधल्या लोकांना मिळेल. मग आता आपल्याला कन्झ्युमरने जर समजा 100 रुपये दिले तर शेतकऱ्याला 25 रुपये मिळणार असतील. याचाच अर्थ काय, 75 रुपये मध्ये या प्रक्रियादाराला मिळाले, या वितरणाच्या मध्ये ट्रेडर आहेत, बाजार समितीत काम करणारे आहेत,
त्याच्यानंतर होलसेलर आहे, रिटेलर आहेत, यांना मिळाली, असा सरळ सरळ अर्थ होतो. मग याला काही बदल करता येईल का? ही जी ॲग्रिकल्चर अँड प्रोसेसिंग इकोसिस्टम आहे ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आणि या इकोसिस्टममध्ये मग कुठलंही पीक असू द्या, खरीपचे पिकं असू द्या, रबीचे पिकं असू द्या, भाजीपाला असू द्या, फळे असू द्या, ते जवळजवळ या चॅनलमधून पुढे जातात. या चॅनलमधून पुढे गेल्यानंतर आपल्याला बघितलं आपण की शेतकऱ्यांना खूप कमी त्याच्यामधून मार्जिन मिळतं. आता आपण काय केलेलं आहे, आता एक तर शेतकऱ्यांनी प्रक्रिया क्षेत्रात उतरावं किंवा शेतकऱ्यांनी वितरणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक महत्त्वाची भूमिका निभावावी आणि त्यातून काही पैसे कमवावे. काही वेळेला असं पण होऊ शकतं ना की शेतकरी जे आहे उत्पादन केलेलं आहे तो होलसेलरला विकू शकतो किंवा तो डायरेक्ट रिटेलरला विकू शकतो किंवा तो डायरेक्ट कस्टमरला विकू शकतो. आपण म्हणतो थेट विक्री. आपण तर धान्य बाजार सुद्धा आयोजित करतो. तिथं काय उद्देश आपला? थेट विक्री व्हावी. थेट विक्री झाली ते मधले कोणीच नाही तर मग त्याच्यामध्ये मार्जिन जास्त कोणाला मिळेल? शेतकऱ्याला मिळेल. तर हे आपल्याला एक दोन उदाहरणामधून पुढे बघणार आहोत. तर आपण आता पुढची स्लाइड बघू की जर शेतकऱ्यांना संघटित करून, कारण एक दोन शेतकऱ्याला मार्केटिंगमध्ये आणा असं म्हणलं तर ते कोण तयार होत. पण आपली इच्छा असो नसो, आज एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, शेतकऱ्याला ज्या भूमिका करायच्या आहेत त्या भूमिकांमध्ये फार्मर तर आहेच आहे. म्हणजे पहिली भूमिका कोणती आहे? शेतकऱ्याची प्रोड्युसर आहे. आपण जेव्हा शेतकऱ्याला फार्मर म्हणतो ना तेव्हा फार्म मॅनेजर म्हणा. आता सगळीकडेच मॅनेजमेंट चाललंय, तर मग वाय नॉट शेतकरी सुद्धा त्याच्या शेताचा व्यवस्थापक आहे, त्याच्या शेताचा फार्म मॅनेजर आहे. मग मॅनेजर म्हणून त्याला पहिलं काम काय करावं लागतं? उत्पादन करायचं. मग ते निविष्ट आणा आहे, त्याच्यानंतर चांगले पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस करा, मशागत करा, पीक संरक्षण करा आणि काढणी करा. हे उत्पादनाचं काम ॲज अ प्रोड्युसर. फार्मरचं दुसरं काम काय आहे? प्रोड्युसर झाल्यानंतर तो काय करतो? तो घरी थोडंच ठेवतो, तो विक्रेता आहे. इज अ सेलर. म्हणजे फार्मर इज पहिला प्रोड्युसर, त्यानंतर फार्मर इज सेलर, आणि सेलर झाल्यानंतर तिसऱ्या त्याची भूमिका कोणती आहे शेतकऱ्याची? तो एम्प्लॉयर आहे. एम्प्लॉयर म्हणजे कसं आहे? तो मजूर लावतो ना कामाला, तो अवजारे भाड्याने घेतो. मग हे तर आहेच आहे. आणि बॅकग्राऊंडला कोणतं आहे? बॅकवर्ड लिंकेजमध्ये तो त्याला लागणारे निविष्ठ विकत घेतो, त्याला लागणारे अवजार भाड्याने विकत घेतो, त्याला तिथे जे आहे काही पेस्टिसाइड पाहिजे ते खरेदी करतो. म्हणजे शेतकरी पहिला खरेदीदार आहे, मग प्रोड्युसर आहे, प्रोड्युसर झाल्यानंतर तो सेलर आहे, विक्रेता आहे, विक्रेता नंतर तो एम्प्लॉयर पण आहे. आता यातल्या तुम्ही चार भूमिकांमध्ये शेतकरी सगळ्यात चोखंदळ कुठं असतो? तो खरीददार म्हणूनही नाही, कारण शेजारी कोणीतरी सांगितलं की ही व्हरायटी फार चालते की तेच बी पाहिजे आपल्याला, ते नाही मिळालं तर दुसरीकडून कुठून तरी जाऊन घेऊन येईल. याला जर समजा एखादी गोष्ट उधारीत मिळत असेल तर ती चांगली आहे का नाही वाईट विचार करा. उधारीत मिळते, स्थानिकरित्या मिळते, चला घेऊन टाका. म्हणजे खरेदी करताना तो फारसा चोख नाहीये. प्रोडक्शनमध्ये त्याची 90% 95% शक्ती निघून जाते. तिथंच त्याला सगळं काम करता करता मग तो विक्री करायला त्याच्याजवळ एनर्जी राहत नाही, शक्ती राहत नाही, त्याच्याजवळ वेळ राहत. मग त्याच्यानंतर त्याला तर पुढचं काहीच करायला वेळ नाहीये. म्हणून एम्प्लॉयरचं काय? आज तर असं बघतो ना आपण, मजुराचा इतका प्रश्न आहे की जसे मिळतील मजूर जेव्हा मिळतील त्यांनी जे भाव सांगितला होता कापसाच्या वेचणीला बघतो आपण की कापसाचा भाव वाढेल, नुसती बातमी आली तर वेचणी करणाऱ्या मजुरांच्या आधी पहिले रोजगारीचे दर वाढून जातात. तर म्हणजे कोणत्याच गोष्टी त्याच्या हातात नाहीत. प्रत्येक ठिकाणी त्याला नुकसान सोसावं लागतं. मग एकट्या शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टी भूमिका निभावणं शक्य नाहीये. म्हणून एखाद्या कारखान्यामध्ये आपण बघतो की चांगला ऑटोमोबाईलचा कारखाना आहे, तिथे स्कूटर मोटरसायकल तयार होतात, त्या ठिकाणी प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, त्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोलचं डिपार्टमेंट असतं, त्या ठिकाणी मेंटेनन्सचं डिपार्टमेंट असतं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मार्केटिंगचं वेगळं डिपार्टमेंट असतं. मग इथं शेतकऱ्याला का नको? कोणीतरी शेतकऱ्याच्या वतीने मार्केटिंगचं काम बघणारं एखादं संघटन असावं. आणि ते जे आहे संघटन ते शेतकरी उत्पादक कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी. म्हणून एक तुम्हाला या इकोसिस्टममध्ये फार्मर सिस्टम, फार्मर प्रोड्युसर कंपनी जर जोडल्या तर त्यांच्या मार्फत ही कशी थोडीशी चेंज होऊ शकते. इकोसिस्टम हे पुढच्या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे.
तर वाकडे सर आता दुसरी स्लाइड घ्या. हो सर. हा, yes. एक मिनिट. वाकडे. हीच का आपण सर? हा येस सर हेच. आपण काय बघितलं पहिले टिपिकल सप्लाय चेन पाहिली ऍग्रिकल्चर सेक्टर मधली, आणि आता आपण बघतोय यात आपण जर शेतकरी उत्पादक कंपन्या जर आणल्या तर काय होईल की इथे एक शेतकरी उत्पादक कंपनी एक महत्वाचा फार्मर प्रोड्युसर कंपनी स्टेक होल्डर म्हणून आणली. तर इथे काय झालं, शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये एकत्र आणलेलं आहे. आणि मग हे काय करतील, शेतकरी जे आहेत स्वतःच्यासाठी 5% कन्झम्पशन ठेवलं, बाकी त्यांनी 80-85-90% विकायला घेतलंय, मार्केटेबल सरप्लस आहे. आता हे जे आहे ते ट्रेडर्स किंवा आडत्याकडे देतोय, त्याच्याऐवजी काय केलंय 85% 90% देतो, 4 ते 6% फक्त तो FPCच्या चॅनल मधून आणलाय. आता हा वाढवत नेत आहे आणि शेतकरी उत्पादक कंपनीकडे शेतकऱ्यांनी त्यांचा प्रोड्यूस दिला. मग यांनी काय केलं, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्या प्रोड्यूसवर थोडी प्रक्रिया केली, प्राथमिक प्रक्रिया, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग केलं, बाकी काहीच केलं नाही. त्यानंतर एकत्रित मार्केटिंगला जाण्यासाठी जर समजा काही ट्रान्सपोर्टेशन असेल तर ते अरेंज केलेलं आहे. मार्केटिंग करेपर्यंत जर समजा सध्या भाव कमी असतील तर तिथे गोदाम असेल तर तिथे साठवणुकीची सोय केलेली आहे, किंवा डायरेक्ट एखाद्या ट्रेडर बरोबर, क्रॉप ट्रेडर आडत्याबरोबर एकत्रित ह्याची ॲग्रिगेशन करून विक्री केली. मग आता इथे काय केलं, ट्रेडर कोणते काम करतात, प्राथमिक प्रक्रिया करतात जसं सॉर्टिंग, ग्रेडिंग आणि मग डिस्ट्रीब्युशनसाठी प्रॉडक्ट तयार करतात. आता हे ट्रेडर्स आडती हे काम करतात. याच्याऐवजी यांनी काय केलं, फार्मर प्रोड्युसर कंपनीनेच हे काम केलं. मग पैसा कोणाला येईल, फार्मर प्रोड्युसर कंपनीकडे येईल, आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीकडे जो पैसा येईल तो ते शेतकऱ्याला परत काही त्याचा हिस्सा देईल. तर इथे काय म्हणून आपल्याला बघायचंय की जे आडत्या करतायत किंवा खरीददार करतात, ग्रेड ए आणि बी घेतात आणि ते जे आहेत ते ग्राहकाला विकतात. आता इथे शेतकरी उत्पादक कंपनी काय करते, स्वतः प्राथमिक प्रक्रिया, प्रायमरी सॉर्टिंग करेल, ग्रेडिंग करेल, पॅकेजिंग करेल आणि बिफोर सप्लाइंग टू द होलसेलर हे स्वतः काम करते. ॲट द सेम टाइम ते काय करू शकतात की शेतकरी उत्पादक कंपनी फूड प्रोसेसरला डायरेक्ट एखादा करार करून विकू शकतात. जर समजा आपल्या भागात काही टोमॅटो केचप किंवा टोमॅटो प्युरी करणारा एखादा युनिट आहे तर टोमॅटो आले तर त्यांच्याकडे डायरेक्ट विक्री करू शकतात. गहू आहे, गव्हाचा आटा करणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांनाच विकू शकतात. गहू आहे ITC ला विकू शकतात, ITC वाले त्यांचा आशीर्वाद आटा तयार करतात. तूर आहे किंवा हरभऱ्याची डाळ आहे, या 10 मिल जे करणारे आहेत त्यांना डायरेक्ट विकू शकतात फूड प्रोसेसरला. कापूस आहे, जिनिंग मध्ये डायरेक्ट विकू शकतात. आता कॉटनवर तर खूप चांगली सप्लाय चेन डेव्हलप करायचं काम आपलं चालू आहे. स्मार्ट प्रोजेक्ट मध्ये सुद्धा त्याचे भरपूर प्रोजेक्ट घेतलेले आहेत, ते पण तुम्ही ऐकलेच असेल. तर या फूड प्रोसेसरला डायरेक्ट विक्री फार्मर प्रोड्युसर कंपनी करू शकतात. त्यातून मग काय होईल, हे कुठे जाईल, फार्मर प्रोड्युसर कंपनीतून हे डायरेक्ट ट्रेडर्स किंवा आडत्याकडे न जाता हा माल सरळ होलसेलरकडे जाऊ शकतो. म्हणजे काय झालं, एक स्टेप त्यांनी हे मधले आडती आणि खरेदीदार गाळले. त्याच्यानंतर दुसरी काय स्टेप गाळली, या खरेदीदार आडत्यांकडून प्रक्रियाकडे जाणार आहे त्याच्याऐवजी डायरेक्ट स्वतः मोठ्या मोठ्या फूड प्रोसेसर कंपन्यांना माल देऊन टाकला. म्हणजे हे इथले जे मध्यस्थ आहेत यांचं काम कोणी केलं, शेतकरी उत्पादक कंपनीने केलं. मध्यस्थांना बाजूला करा असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा त्याचा अर्थ काय, मध्यस्थाचं काम शेतकऱ्यांना करावं लागेल. शेतकरी करू शकत नसेल तर शेतकऱ्याचं संघटन म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी करेल. आणि मग यांनी जे केलेलं आहे काम, या कामातून काय होईल, डायरेक्ट होलसेलरला जाईल माल, किंवा शेतकरी उत्पादक कंपनी सरळ रिटेलर पर्यंत जाऊ शकते. आणि हे सगळं केल्यामुळे काय होईल की मध्ये थोडासा बचत होईल. जे काही खर्च आहे तो खर्च इतरांकडे जाण्याच्या ऐवजी, मूल्यवृद्धी तर होतच चालली आहे, तर तो खर्च जो आहे शेतकरी उत्पादक कंपनी स्वतः मिळकत करेल आणि तो शेतकऱ्यांना पास ऑन करेल. बस एवढीच संकल्पना आहे. म्हणजे काय होईल की नव्या सप्लाय चेनमध्ये
शेतकऱ्यांचा माल एकत्र करून तो विक्री करणारी एक यंत्रणा म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी उभी राहील. शेतकरी उत्पादक कंपनी असेल ती तर चांगली गोष्ट आहे, नाही तर काही शेतकरी आहेत 10-15-20 शेतकऱ्याचा एखादा गट आहे ते मिळून सुद्धा हे काम करू शकतील. तर अशा प्रकारचं एक नवा बदल आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आणायचं आहे आणि त्यामध्ये म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेसाठी विशेष लक्ष देत आहे. तर आता आपण काय करू, या आता 2 स्लाइड मी बेसिक आहेत म्हणून तुमच्या पुढे मांडल्या. आता हे एवढंच होतं माझा उद्देशाचा की याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन हे तुमच्याकडे ठेवता येईल. तर याच्या पुढे आता स्लाइडचं प्रेझेंटेशन बंद करूया आणि मी पुढे तुम्हाला काही पिकाच्या सप्लाय चेन बद्दल 1-2 पिकाच्या सप्लाय चेन बद्दल माहिती देतो. तर हे आपण बेसिक बघितलं सप्लाय चेन. आता ही सप्लाय चेन जी आहे यात कोणते कोणते बदल घडू शकतात, ते बदल कसे करता येतील आणि त्या बदलाचा शेतकऱ्यांपर्यंत फायदा कसा जाता येईल ते आपल्याला बघायचे. दुसरी गोष्ट 1-2 पिकांचे उदाहरण घेऊन व्हॅल्यू चेन मध्ये व्हॅल्यू कशी वाढत जाते, मात्र शेतकऱ्यापर्यंत त्याचं काहीच कसं येत नाही ते पण आपल्याला सांगायचं आहे. आणि हे सगळं सांगत असताना मी आता काय करतो, स्लाइडच्या ऐवजी मी माझा व्हाईट बोर्ड जे आहे माझ्या इन्स्ट्रुमेंटचा तो शेअर करेल, स्क्रीन शेअर करेल आणि त्या स्क्रीन शेअरिंग मधून काही तुमच्या पुढे माहिती मांडण्याचा प्रयत्न करेल. ही स्क्रीन शेअरिंग करत असताना माझा व्हिडिओ बंद होईल, मात्र तुम्हाला माझा स्क्रीन दिसेल. तर मला फक्त फीडबॅक द्यायचा आहे, स्क्रीन दिसतो का त्यामध्ये. हे दिसतं का आपल्याला? दिसतं सर, पुरवठा साखळी. दिसतं. व्हेरी गुड, थँक्यू. आपण हे पुरवठा साखळी व्यवस्थापन बघतो. या 2 स्लाइड मध्ये मी आपल्या पुढे जे मांडलं आहे ते काय अतिशय सोपं आहे, साधं आहे. शेतकरी आहेत ते काय करतात, विक्रीसाठी त्यांचा जो माल आहे हा घेऊन येतात. कुठं आणतात? मेन फॅक्टर बाजार समिती. आता बाजार समितीत किती 85 ते 90% माल शेतमाल विक्री होतो. म्हणून हे इथं आल्यानंतर पहिली गाठ कोणाशी होते? आडती. आडती कोणाकडे जातात? हे खरेदीदार किंवा हे ट्रेडर म्हणून आपण ह्याला. यांच्या बरोबर ते काय करतात? ऑक्शन अरेंज करतात. मग आता हे ऑक्शन अरेंज केल्यानंतर हे खरेदीदार काय करतात? एक तर इतर खरेदीदाराला विक्री करणार किंवा हे होलसेलरला विक्री करणार. हे होलसेलरला विक्री करतील. मध्यंतरी काय होऊ शकतं, हे खरेदीदार ट्रेडर्स आहेत, हे प्रक्रियादाराला विक्री करू शकतात, प्रोसेसर. आणि हा प्रक्रियादाराकडून प्रक्रिया झालेला माल जो आहे हा होलसेलरकडे येऊ शकतो. म्हणजे एक तर असा चॅनल चालू आहे की हा प्रक्रिया होलसेलरकडे येऊ शकतो. मग आता या ठिकाणी होलसेलरकडे आलेला माल कुठे जाईल? शेवटी ग्राहकाकडे. आता यात काय होतं की ग्राहकाने जर समजा 10 रुपये दिले एखाद्या शेतमालाला, तर शेतकऱ्याकडे किती मिळतात? त्यातले 2.5 ते 3 रुपये मिळतात. एवढेच मिळतात. म्हणजे हे 70% कुठे गेले? 7 रुपये या मधल्या लोकांकडे. 70%. आता हा 70% इथे जे जातात हे मूल्य वाढलं, वृद्धी झाली. हे 3 रुपये शेतकऱ्याने विकलेलं आहे, इथं 4 रुपयाचं झालं आहे, इथं 5 रुपयाचं दिलं, इथे 7 रुपयाचं झालं, इथे 8 रुपयाचं. यांच्याकडे 7 रुपये, होलसेलरकडे 8 रुपये, ग्राहकाला मिळालं जे आहे. याच्यामध्ये रिटेलर असेल तो रिटेलरच्या मार्फत ग्राहकापर्यंत आलं. एक इथं लिहायचं राहून गेलं. या प्रत्येकाचं मार्जिन लागून हे वाढलं. मग आता आपण या ठिकाणी बदल काय सांगितला की बदल हाच सांगितला की शेतकरी उत्पादक कंपनी आहे, ही शेतकरी आहे, हे काय करतील? शेतकरी उत्पादक कंपनी
तर आपण करून त्याच्या मार्फत करतील किंवा स्वतः करतील आणि आडत्याकडे न जाता काय करतील, हे डायरेक्ट प्रक्रियादाराला डायरेक्ट विक्री करतील. म्हणजे इथे काय झाले, आडते आणि खरीददार बायपास झाले आणि प्रक्रियादाराकडून पुढे होलसेलर, रिटेलर वगैरे जाईल. हा पहिला चॅनल. दुसरा चॅनल काय झाला, म्हणजे एक तर या उत्पादकाकडून सुद्धा इथे जाऊ शकतो, उत्पादक कंपनीकडून. दुसरा चॅनल असा आहे की शेतकरी जे आहे आजकाल तर आपण थेट विक्रीसाठी करू शकतो. ते प्रक्रियादार आहेत, होलसेलर आहे, रिटेलर आहे, ग्राहकापर्यंत जाते. डायरेक्ट ग्राहकापर्यंत जर गेले ते 70% कुठं आहे, 70% समजा ग्राहकाला अजून 10% डिस्काउंट दिलं, यातले 60% फार्मरकडे जातील ना. म्हणून आपण थेट विक्री किंवा रिटेल विक्री करतो. म्हणजे आज जर समजा आपल्याला महत्वाचं काम काय करायचं असेल तर शेतकऱ्याला या पुढच्या पायरीवर न्यायचा प्रयत्न करायचा आहे. या इथे का पैसे नाही मिळत, आणि आज जे सगळं मागणी कोणती असते शेतकऱ्याला, MSP ची मागणी असते. MSP ची मागणी आहे ना, की मिनिमम सपोर्ट प्राइस. तर एक सांगा मला की का ज्या ठिकाणी खरेदीदाराला विक्री करतो शेतकरी, म्हणजे ठोक विक्रीमध्ये आहे, त्या ठोक विक्रीमध्ये MSP लागू पडते. ग्राहकाकडे नेऊन विक्री केलं तर काय लागू पडेल, तिथे MSP नाहीये. ग्राहकाकडे नेऊन जर त्यांनी विक्री केली तर तिथे काय लागू पडेल, तिथे MRP लागू पडेल. MRP म्हणजे काय, मॅक्सिमम रिटेल प्राइस. आता या दोन मध्ये बघा, ही हमी भाव आहे. भाव कमी झाले तर कमीत कमी इतके मिळाले पाहिजेत नुकसानीपासून वाचवण्यासाठी. मग याच्या नावातच मिनिमम आहे, तर जास्त फायदा मिळेल का, नाही मिळणार. मग आपल्याला जे आहे मिनिममच्या गुंत्यातून सुटायचं आहे आणि मॅक्सिमम कडे जायचं आहे. डायरेक्ट जरी MRP वर नाही सगळ्याच्या सगळं विक्री झालं तरी आपल्याला 10%, 20%, 25% तरी ग्राहकापर्यंत जाईल. किंवा आता घेणाऱ्या काही ज्या जसे खरेदीदार आहेत ते आहेत, तशा प्रोक्युरमेंट एजन्सीज आहेत, त्याही काम करतात. तर त्या काम कसं करतात, मग त्याच्याकडे त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल का, त्याचा काय शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो, त्या मध्ये सप्लाय चेन मध्ये या वेगवेगळ्या प्रोक्युरमेंट एजन्सी कशा प्रकारची भूमिका निभावू शकतात ते सुद्धा आपण बघूया. आणि 1 ते 2 मॉडेलमध्ये आपल्याला त्याच्यासाठी काही गोष्टी बघता येईल. आता आपल्या भागात काय आहे ते सोयाबीनचं खूप मोठं क्षेत्र आहे, म्हणून सोयाबीनसाठी एक सप्लाय चेनचा एक चांगला प्रकल्प यांनी राबवला होता. लातूर जिल्ह्यामध्ये ADM जे आहे त्याच्यामध्ये सोयाबीनचा एक सप्लाय चेन प्रोजेक्ट त्यांनी राबवला. आता त्याच्यातलं काही अनुभव जे आहेत ते फक्त मी तुमच्या पुढे मांडतो. सोयाबीन तर आपल्याकडे किती आहे, आपण बघतो की मराठवाड्यामध्ये जे सोयाबीन आहे ते साधारणतः 40% आपलं 12 ते 13 लाख हेक्टर आहे. म्हणजे जवळपास 30 ते 35% क्षेत्र जे आहे मराठवाड्याचं खरीपाचं सोयाबीनच्या खाली आहे. आता एवढं आहे, तर आता यावर्षी बघितलं ना आपण, सोयाबीनचा भाव खूप वाढला होता आणि नंतर एकदम कमी व्हायला लागला. आता परत थोडीशी स्टॅबिलिटी येऊ लागली आहे, पण हे जे इतकं फ्लक्च्युएशन होत आहे, म्हणून त्यामध्ये काही उपाय आहे का. मग आता सोयाबीनच्या खरेदीमध्ये एक जे प्रयोग झाले तर त्या प्रयोगाचा तुम्हाला निष्कर्ष सांगतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक सोयाबीनची खरेदी करणारी यंत्रणा आहे. कोण आहे, तुम्ही ऐकलं असेल, ITC. तर याच्यात काय आहे, म्हणजे सोयाबीन विक्रीचे जे सप्लाय चेन आहे ती 2 प्रकारे आहे. शेतकरी, त्याच्यानंतर बाजार समिती मध्ये घेऊन जाणे, म्हणजे इथे आडती
त्याच्यानंतर ट्रेडर, त्यानंतर होलसेलर, आणि ट्रेडर्स कडून ते जाईल प्रक्रिया, कारण हे काही डायरेक्ट सोयाबीनचं कन्झम्पशन फार कमी आहे म्हणून प्रक्रिया, आणि प्रक्रियाकडून होलसेलर, होलसेलर कडून रिटेलर असं, आणि त्याच्यानंतर ग्राहक, असा त्याचा प्रवास आहे सोयाबीनचा. आता याच्यामध्ये शेतकऱ्याला जे पर्याय काय आला, जे ITC आहे, ITCचा ई चौपाल तुम्ही ऐकलेला आहे. तर यांनी काय केलंय की खरेदीचे सेंटर सुरू केले. आता त्याच्यात शेतकऱ्यांनी काय केलं, गाव पातळीवर त्यांचे खरेदी केंद्र आहे, आणि हे खरेदी केंद्र संचालित कोण करते, ITC करते. मग शेतकऱ्यांनी काय केलं आहे, कुठं न्यायचं आहे, मंडीमध्ये न्यायचं नाहीये, खरेदी केंद्रावर न्यायचंय. हे कुठे आहे, गाव पातळीला. आता हे गाव पातळीला हे जे आहेत, हे एकत्रित करणारं त्यांचं जे आहे संकलन केंद्रावर ते घेऊन जातील. हे कोणाचं आहे, परत हे ITCचं आहे. आता याचा फायदा काय आहे, इथून पुढे हे जे आहे प्रोसेसरला विकले आणि मग ते जातील होलसेलर. याचा उपयोग काय, याचा उपयोग हा आहे की गाव पातळीच्या खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन गेल्यामुळं शेतकऱ्याला काय बचत झाली, वाहतूकचा खर्च नाही, दुसरं काय झालं, हमालीचा खर्च नाही, तिसरा खर्च कोणता शेतकऱ्याचा वाचला, मार्केट फी. हे ITC बघून घेतील तिकडे जाऊन, ITC कुठं विक्री करायचं, मार्केट फी. मग आता या 3-4 ह्याची बचत किती होते, जवळजवळ 80 ते 110 रुपये प्रति क्विंटल अशी बचत काही ठिकाणी दिसून आलेली. म्हणून काय आहे की जी प्रोक्युरमेंट एजन्सी आहे, जशी ITC आहे, खरेदी करणारी यंत्रणा. आता आपल्याकडे बऱ्याच आहेत, जशा तूर घ्यायला महिंद्रा कंपनी असते, त्याच्यानंतर काही बिग बास्केटवाले आहेत. तर अशा प्रकारच्या ज्या कंपन्या येत आहेत, ITC आहे, तर त्यांच्याकडे डायरेक्ट प्रोक्युरमेंट करू शकतात. म्हणजे वैयक्तिक शेतकरी सुद्धा तिथे जाऊन हे करू शकतात. त्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं, ITC त्यांना काय देतं, बारदाना पण देतं. आता ITCचं जे हे खरेदी केंद्र आहे त्याच्या मार्फत आपण बघतो की काही ठिकाणी शेतकऱ्यांचे विमा काढले, सगळे केलं. तर अशा प्रकारचे हे कामं केलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक अजून एक प्रकल्प होता लातूरमध्ये, जो EDMच्या ह्याच्याने घेतला होता. तर त्याच्यामधला एक अनुभव मी तुमच्या पुढे मांडतो. जुना प्रकल्प आहे, हे जे आहे PPP IAD नावाचा जो आपला होता, ऐकलं होतं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. तर असा हा प्रोजेक्ट आपल्याकडे घेतला. मग ADMने काय केलं, ADM ही जी आहे हे ऑइल मिल आहे, यांनी शेतकऱ्यांना कोणत्या सपोर्ट केला, शेतकऱ्यांना सेवा कोणत्या दिला. या ठिकाणी ज्या सेवा दिल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पामध्ये ADMच्या, पहिली सेवा त्यांना दिली की माती तपासणी सुविधा. आता मला सांगा, कोणती प्रोक्युरमेंट कंपनी असं करते का? नाही. यांनी पहिले माती तपासणी. नंबर 2, यांनी काय केलं की बीजोत्पादन. सोयाबीन म्हणलं की अडचण कोणती येते, चांगलं सीड मिळत नाही. मग काय केलं, शेतकऱ्यांकडे सीड तयार केलं, म्हणजे बीजोत्पादन केलं, माती तपासणी सुविधा केली, सीड प्रोडक्शन केलं. सीड प्रोडक्शन मध्ये यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे त्यांना ट्रेनिंग दिलं की बाबा सीड प्रोडक्शन कसं करायचं, प्लॉटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं,
मग त्याचे काय सर्टिफिकेशन कसं करणार हे सगळं केलं. मग सीड हार्वेस्टिंग केल्यानंतर ग्रेडिंग आहे, बॅगिंग आहे, टॅगिंग आहे, सीडचे सॅम्पल घेणं, लॅब टेस्ट, सर्टिफिकेशन याच्या सगळ्यासाठी मदत केली. आणि मग त्यानंतर एकदा सीड तयार झालं, सर्टिफाय झालं की त्या सीडचं वेअरहाऊसमध्ये ठेवणं प्रक्रिया झालं, तर त्या सगळ्या कामामध्ये यांनी मदत केली. आणि मग काय केलं की शेतकऱ्यांनी तयार केलं सीड आहे, इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी काय केलं, प्रमाणित बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध केले. तर हे कशासाठी, प्रोक्युरमेंट एजन्सीशी तुम्ही जर समजा डायरेक्ट टायअप केलं, जसं ITC घेतं सोयाबीन, तर बाकी काही मदत होती. तुम्ही बाजार समितीत नेऊन जर विकायला लागला, तिथला आडती किंवा तिथला ट्रेडर ही मदत कोण करणार आहे. तर या प्रकारे इथे आपल्याला माती तपासणी झाली, बीजोत्पादन झालं, प्रमाणित बियाणं जे आहे सवलतीच्या दरात आलं, आणि मग जे काही सीड तयार होईल आपलं कमर्शियल उत्पादन येईल त्याचं, तर त्याच्यासाठी खरेदी आणि पुढे विक्रीची सेवा, हे महत्वाची आहे. प्रोक्युरमेंट कुठं नेऊन विकायचा प्रश्न आहे, काय करायचा प्रश्न आहे, काही नाही. प्रोक्युरमेंट अँड मार्केटिंग सपोर्ट हा कोणी दिला, हा ADM ने दिला. या ह्याच्यात त्यांनी काय केलं, या ह्याच्यात जवळपास या प्रकल्पात लातूर जिल्ह्यामध्ये 1,15,000 मेट्रिक टन ऑफ सोयाबीन त्यांनी खरेदी केले. 1,15,000. आणि हे सोयाबीन खरेदी प्रत्यक्ष केला. तर एवढी खरेदी केल्यामुळे काय झालं, तितक्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. शेतकऱ्यांच्याकडून ADM ने काय केलं होतं, डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स घेतलं. आणि या लायसन्सच्या आधारे त्यांनी शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केली. परिणाम काय झाला, शेतकऱ्यांना गावामध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या, कुठं जायचं काम नाही, काही नाही. आणि डायरेक्ट प्रोक्युरमेंट मध्ये शेतकऱ्यांना थोडंसं ट्रेनिंग दिलं की याच्यात त्यांचा काय फायदा होईल, काय नाही. आणि याचबरोबर काही ठिकाणी त्यांनी पाचवी जी सुविधा दिली ती फार वेगळी, म्हणजे नाविन्यपूर्ण बाब आहे. कमोडिटी एक्सचेंज आहे, कमोडिटी एक्सचेंजला शेतकरी जोडले सरळ. कमोडिटी एक्सचेंज म्हणजे काय, NCDX.com तुम्ही ऐकलं असेल की. आता याच्यातून काय होतं, तर हे NCDX वर डायरेक्ट विक्री करायची. यासाठी त्यांनी काय केलं, शेतकऱ्यांचे गट केले. कारण एका दुसऱ्या शेतकऱ्याचा हा काम नाही. शेतकरी गट केल्यानंतर ह्यांना प्रशिक्षण दिलं की हे काम कसं चालतं NCDX, तर वायदे बाजार थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर जर समजा शेतकऱ्यांना NCDX वर विक्री करायची असेल, तर त्यांच्या शेतकऱ्याच्या वतीने सुद्धा ADMनी त्यांचं सोयाबीन घेऊन विक्री केली. जसं आपण बघतो की ब्रोकर असतात की नाही, शेअर मार्केटमध्ये आपण बघतो की आपण बऱ्याचदा काय करतो, ब्रोकर कडून शेअर घेणे, त्यालाच सांगतो की माझा विकून टाक वगैरे. तर असं काम जे आहे ब्रोकर सारखं ADMनी पण केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाचा दुसरा बॅकवर्ड लिंकेज मधला सपोर्ट केला होता की सुधारित अवजारे उपलब्ध करून दिले. आता या सुधारित अवजारामध्ये त्यांनी अवजारे बँक तयार केली. आणि अवजारे बँक जे आहेत
गावोगाव या अवजार बँका कोणामार्फत चालवल्या? त्यांनी काही शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केल्या, FPC FPO, आणि या FPC FPO ज्या आहेत या तयार केल्या आणि त्यांना जे आहे वेगवेगळे अवजार विकत घ्यायला मदत केली आणि मग त्या अवजारांमधून ते शेतकऱ्यांची काही बचत झाली. आता ही बचत किती झाली तर त्याचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. तर जवळपास उस्मानाबाद, बीड आणि लातूर या 3 जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प त्यांनी राबवला आणि एक नवीन सप्लाय चेन जी आहे शेतकऱ्यांसाठी तयार केली. तर ही जी सप्लाय चेन तयार केली तर त्यामध्ये फायदा किती झाला आता डायरेक्ट आपण त्याच्यावर जाऊ. शेतकऱ्यांना की त्यांनी जे जे काय काम केलेलं आहे तर जवळपास 1,500 शेतकऱ्यांकडे काम सॉइल टेस्टिंगचं काम केलं. सीड प्रोडक्शन जे आहे 250 हेक्टरवर जवळपास सीड प्रोडक्शन घेतलं आणि सर्टिफाईड सीड जे आहे हे 3,000 क्विंटल शेतकऱ्यांना पुरवलं. ती त्यांनी तयार केलं. तिथे सीड प्रोडक्शनच्या ट्रेनिंग दिल्या, 50 शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रोक्युरमेंट केलं. तर या सगळ्या ज्या ह्याच्यात प्रत्यक्ष फायदा किती झाला आणि नंबर ऑफ फार्मर्स किती होते? साधारणतः जवळपास 1,000 शेतकरी, 838 शेतकरी त्याच्यामध्ये होते आणि 190 गावांमध्ये हा प्रकल्प त्यांनी राबवला. म्हणजे काही 1-2 ठिकाणचं छोटं काम नाही आहे. 190 गावात म्हणजे मोठा आहे आणि असा बदल जो आहे सप्लाय चेन मध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तर त्याचा नेट बेनिफिट जे आहे ते आपण बघू काय झाला ते, आणि त्याची जी आकडेवारी आहे तर ती पण तुमच्या पुढे मी आता थोडक्यामध्ये मांडतो. तर या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट आधी दिला त्यांनी. जवळपास 2,500 शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं लातूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे 2,600. उस्मानाबादमध्ये 940 शेतकऱ्यांना ट्रेनिंग, बीडमध्ये 1,014, असे टोटल 4,619 शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं. आणि कशाचं ट्रेनिंग की सोयाबीनचं प्रोडक्शन कसं घ्यायचं, काय नाही, उत्पादन कसं करायचं. तर त्या दृष्टीने त्यांचं म्हणजे उत्पन्न वाढलं पाहिजे ना. पहिले मार्केटिंगचं कधी आहे फायदा? ज्या वेळेला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. ज्याला 10 क्विंटल मिळतं सोयाबीन, त्याच्याकडे जर 13-14 क्विंटल आलं तर काय होईल? तरच त्याला भरीव फायदा होईल, नाहीतर काय थोडासाच फायदा होईल. मार्केटिंगमध्ये जो मिळणारा फायदा आहे 10-20%, तो जास्त पाहिजे असेल तर पहिले प्रोडक्शन वाढलं पाहिजे. आणि ते प्रोडक्शन वाढण्यासाठी मग त्यांनी काय केलं तर आधी ट्रेनिंग दिली, त्यानंतर चांगलं सीड प्रोव्हाइड केलं, सॉइल टेस्टिंग करून घेतली. सॉइल टेस्टिंगनुसार तिथे शेतकऱ्यांकडे माती परीक्षणानुसार खतांचा वापर करून घेतला आणि साधारणतः 4 व्हरायटीचं वेगवेगळे सीड जे आहे ते त्यांच्याकडे पुरवलं. तर फायनान्शियल बेनिफिट शेतकऱ्याला नेमके काय झाले? तर त्याच्यावर आपण आता जाऊ, कारण हे बाकीच्या सगळ्या अनेक ऍक्टिव्हिटीज तिथे केलेल्या आहेत. आपल्याला काही तो प्रोजेक्ट काय होता याच्याबद्दल आपलं आजचं हे नाही आहे. पण थोडक्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना नेमका फायदा काय झाला तर त्या ठिकाणी त्यांनी BBF मशीननी पेरणी करणे, ट्रॅक्टरवर माउंट केलेले स्प्रेयरनी फवारणी करणे, कंबाईन हार्वेस्टर आणून त्याच्यामार्फत फवारणी करणे, पुन्हा रोटावेटर जमीन तयार करण्यासाठी वापरणे, हे अशा प्रकारचे अवजारे जे आहेत ते अवजार बँकातून उपलब्ध करून दिले होते. आणि त्या अवजारांमधून 2 गोष्टी याच्यामुळे काय झालं की ट्रेनिंग आणि चांगल्या सुधारित अवजारांचा वापर, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, याच्यामुळे काय झालं की एक तर फार्म मेकॅनायझेशन याचा उपयोग झाल्यामुळे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन 30% कमी झाली. ही सेविंग आहे. शेतकऱ्यांची किती झाली? सेविंग 30% कमी झाली. आणि उत्पादनात किती वाढ झाली? हे साधारणतः 20 ते 25% उत्पादनात वाढ झाली.
म्हणजे 10 क्विंटल उत्पन्न होतं तिथं 12 क्विंटल झालं थोडक्यामध्ये. आणि फार मेकॅनायझेशनमुळे वेळ वाचला ते तर आहेच आहे. शेतकऱ्याला एका दिवसात 4 ते 5 एकर त्याचं जर पेरणी होत असेल, हार्वेस्टिंग होत असेल, तर मेकॅनिकल हार्वेस्टिंग काय झाले 10 ते 15 एकरची हार्वेस्टिंग एकाच दिवसात झाली. त्यानंतर सगळे इनपुट जे आहेत व्यवस्थित वापरले गेले. तर हे सगळे फायदे त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत. मग आता 30% फायदा फक्त फार्म मेकॅनायझेशनमुळे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी झाला. आणि ट्रेडिंग प्राइस जी आहे ही सुद्धा त्यांना त्यावेळेला चांगली मिळाली. तर त्यानंतर काय केलं तिथे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये त्यांनी काय बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, HDFC बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांची मदत घेतली. म्हणजे बँकेशी सुद्धा शेतकऱ्यांना ताबडतोब लिंक केलेली आहे. तर या ठिकाणी जे होतं यील्ड जे आहे, यील्डमध्ये 25% इन्क्रीज झालेला आहे. तर या सगळ्याचा बेनिफिट आपण पाहिला तर शेतकऱ्याला जवळपास क्विंटलच्या मागे 110 रुपये प्रति क्विंटल, रुपये 110 हा त्यांना निव्वळ नफा मिळाला. आता तुम्ही म्हणाल की 110 काय आहे, पण समजा 10 क्विंटल जर असेल 1000 रुपये आला, 20 क्विंटल असेल 2000 आला. तर या दृष्टीने जे आहे निव्वळ नफा जो आहे हा शेतकऱ्याला म्हणजे क्विंटल मागे त्यांनी यासाठी दिलं की प्रत्येक क्विंटलला म्हणजे टोटल काय कोणाचं 5 क्विंटल असेल, कोणाचं 25 असेल, कोणाचं 50 क्विंटल असेल. तर बघितलं ना तर जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला जे क्विंटल मागे 100 रुपये हे निव्वळ नफा मिळाला आहे. नेट म्हणजे ग्रॉस प्रॉफिट तर त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण हा निव्वळ नफा त्यांना मिळाला. तर याचा उपयोग काय झाला, हे कशामुळे झालं की ट्रान्सपोर्ट चार्जेस 60 रुपये वाढले. म्हणजे बचत कोणती कोणती झाली ते सांगतो तुम्हाला. डायरेक्ट प्रोक्युरमेंटमुळं ADMचं जे सेंटर होतं गावामध्ये येऊन खरेदी करायची. यामुळे काय की वाहतूक खर्च जे वाचला, ही बचत होती 60 रुपयाची प्रति क्विंटल. 60 पर क्विंटल झाला. त्याच्यानंतर दुसरे जे आहे, दुसरा फायदा जे आहे वाहतूक खर्चातला बचत नंतर मंडी चार्जेस जे आहेत म्हणजे बाजार समिती तिथले जे चार्जेस आहेत हे 2% चार्जेस मध्ये बचत झाली. तिथं विक्री केली असते तर 2% द्यावं लागले असते शेतकऱ्याला. पुन्हा साधारणतः वजन करण्याचे चार्जेस आहेत, वजन करणे आम्हाला इतर चार्जेस जे आहे हे साधारणतः 20 ते 30 रुपये प्रति क्विंटल येतात, त्याच्यात बचत झाली. आणि चौथं जे आहे हमालीची स्वतंत्र बचत झाली 10 ते 20 रुपये प्रति क्विंटल. तर ही किती झाली, ही 90 रुपये बचत. कशामुळे झाली, फक्त डायरेक्ट प्रोक्युरमेंट प्रति क्विंटल आहे. 90 रुपये सुद्धा ही प्रति क्विंटल आहे. म्हणजे हे 90 रुपये इकडे वाचले, हे 100 रुपये जास्तीचा क्विंटल मागे भाव मिळाला. आपण जर बघितलं तर अशा प्रकारे त्यांना 200 किंवा मोर दॅन 200 रुपीज पर क्विंटल हा त्यांना फायदा मिळाला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी तर त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे बाजारभाव त्याप्रमाणे मिळवला होता. परंतु सगळा जो फायदा आहे तो तुरीमध्ये त्याच वेळेला तूर पण घेतली होती, सोयाबीन पण होतं, तर तुरीमध्ये सुद्धा काय त्यांना बेनिफिट झाला. हे सगळं हे आपल्याला का सांगितलेलं आहे की थोडे थोडे जर बदल केले, फार मोठे बदल नाहीये, तर थोडे मोठे बदल केले तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, शेतकऱ्याचा
विक्रीचा खर्च, विक्री व्यवस्थापन आणि विक्रीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जोखीम जी आहे ही कमी होते. त्यानंतर काय होतं, या अनिश्चिततेमुळे कोणाचा त्रास होतो? बाजारातील अनिश्चितता. याच्यामुळे जी हॅरॅसमेंट होते शेतकऱ्यांची, त्या हॅरॅसमेंट पासून शेतकऱ्याला म्हणजे परिश्रम कमी झाले ना त्याचे विनाकारण, तिथला त्रास कमी झाला, हा महत्वाचा गोष्ट आहे. आणि आर्थिक फायद्याच्याच बरोबर जो विनाकारण होणारा जो मनस्ताप आहे हा कमी झाला. तर या दृष्टीने आपल्या मराठवाड्यामध्ये 2 ते 3 असे उदाहरण आहेत की ITCचं आहे प्रोक्युरमेंटचं, आणि त्यानंतर हे ADMचं आहे की या प्रोक्युरमेंटमध्ये निश्चित भरपूर फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. तर या प्रकारेच आता कापसामध्ये जर समजा कापसाचं जर समजा काही दिवसापूर्वी आम्ही तर काय झालंय की आम्ही जेव्हा बालपणी बघितलं किंवा कॉलेजमध्ये होतो तर कापूस मध्ये फक्त एकाधिकार खरेदीच होतं ना. आता एकाधिकार खरेदीच्या पलीकडे आम्हाला काहीच माहित नव्हतं. पण हे बदल होऊन आता काय झालेलं आहे, आता आम्हाला जर कधी त्यावेळेस म्हणलं असतं की आठवडी बाजारात कापूस लोक विकायला आणतील तर ते खरं वाटलं नसतं. जिनिंगवर जाऊन डायरेक्ट कापूस विक्री करतील ते खरं वाटलं नसतं. काही लोक गाठी करून कापूस विक्री करतील हे पण खरं वाटलं. तर आता ह्याच्यात किती पर्याय झालेले आहेत. तर म्हणजे कापूस जे आहे छोट्या व्यापाऱ्याला विकणं आहे, पुढे तो मोठ्या व्यापाऱ्याला विकेल किंवा तो डायरेक्ट जिनिंगला जाऊन विकेल. गावातल्या गावातच कॉटन कलेक्शन सेंटर्स पण येऊ लागले. जिनिंगवाले सुद्धा तिथे त्यांचे कॉटन कलेक्शन सेंटर्स उघडू लागले. हे सगळे वेगवेगळे नवीन बदल येत चाललेले आहेत आणि या बदलाचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. तर आपल्याला त्याशिवाय आता मी 1-2 फळे आणि भाजीपाल्यामधले उदाहरण घेतो आणि नंतर शेवटी सप्लाय चेन मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणल्यामुळे ओव्हरऑल काय बदल झालेला आहे ते पण, किंवा त्यात एक अंदाज तुम्हाला यावा म्हणून ते पण सांगणार आहे. तर सप्लाय चेन आपण मोसंबीची सप्लाय चेन जी आहे स्वीट ऑरेंज त्याचं एक उदाहरण देतो की जे एक मोसंबीची एक व्हॅल्यू चेन आहे, त्याच्यामध्ये कशी काय विक्रीची व्यवस्था आहे हे बघा. तर मोसंबीमध्ये हा अभ्यास औरंगाबाद जिल्हा, जालना जिल्हा, अकोला आणि अमरावती या 4 जिल्ह्यामध्ये झालेला आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोसंबी शेतकरी विकतात. हा कुठे नेऊन विकेल शेतकरी? याचे 3 चॅनल आहेत. तर पहिला जो चॅनल आहे चॅनल नंबर 1, हा शेतकरी कुठे विकतो? हा विकतो बागवानांना. मोसंबी तयार होतीये, काढायला अजून अवकाश आहे, फळं लागले की शेतकरी काय करतात? विक्री करून टाकतात. विक्री करून टाकतात तर कधी अजून तर उत्पादनही आलं नाही, फक्त बघूनच ते बागवान खरेदी करतात. त्याला म्हणतात प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर. प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टरला विकलं तर हा काय करतो? प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर हा
कमिशन एजंटला नेऊन विकतो. हे काय करणार? कमिशन एजंट बाजार समिती यांना नेऊन विकणार. आता हा कमिशन एजंट म्हणजे आडती, हा कोणाला विकणार? हा विकणार ट्रेडरला. खरेदीदाराला विकला. आता हा ट्रेडर जो आहे खरेदीदार, हा काय त्यांच्याकडे थोडा ट्रेडरच आहे, तो दुसऱ्याला विकण्यासाठीच घेत असतो ना. मग हा ट्रेडर काय करतो? दोन पर्याय आहेत त्याच्याकडे. हा जातो आणि रिटेलरला विकून टाकतो लोकल मार्केटच्या. स्थानिक बाजारातल्या रिटेलरला विकतो. म्हणजे समजा औरंगाबाद मधला ट्रेडर आहे, त्यांनी काय केलं? औरंगाबाद मधल्या छोटा जो फळ विक्रेता आहे त्याला विकून टाकलं रिटेलर स्थानिक बाजारात. आता दुसरा काय करतो? काही ट्रेडर असं करत नाही. ते घेतलेला माल आहे औरंगाबाद मधून खरेदी केलेला आहे, पण ते नेतात दूरच्या बाजार समितीत नेऊन विकतात. जिथं भाव चांगला चालू आहे तर तिथल्या कमिशन एजंटला, दूरच्या बाजार समितीत कमिशन एजंटला विकणार. तिथं सुद्धा गेला समजा. आता हे कुठं नेऊन विकतात? मोसंबी साधारणतः दिल्लीला नेऊन विकतात. मोसंबी अहमदाबाद, मोसंबी नेऊन विकायचं जे आहे इंदोर मार्केट, तर अशा ठिकाणी नेऊन विकतात की त्यांना माहित आहे की तिथं चांगला भाव चालू आहे. मग तिकडे गेले ट्रेडर्स दूरच्या बाजार समितीतल्या कमिशन एजंटला. मग हा कोणाला विकेल? हा तिथं परत जाऊन समजा दिल्लीत त्याने विकला, कमिशन एजंटने घेतला, तर हा तो स्वतः थोडंच ठेवणार. हा होलसेलरला, दिल्लीतल्या होलसेलरला विकला. आणि दिल्लीतला होलसेलर काय करेल? दिल्लीतल्या रिटेलरला विकेल. म्हणजे याचा माल कुठं गेला? औरंगाबाद मधला माल हा या होलसेलर रिटेलर मार्फत ग्राहकाला गेला. हा ग्राहक कोणता आहे? हा दिल्लीतला ग्राहक आहे. आणि हा जर त्याने रिटेलर स्थानिक बाजारात विकला तर हा कोणता ग्राहक आहे? हा औरंगाबाद मधला ग्राहक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही या ग्राहकाला विकला, हा ग्राहक एक तर स्थानिक असेल किंवा दूरच्या मार्केटमध्ये. आपण म्हणतो ना एक्सपोर्ट करूया. एक्सपोर्टच्या आधी बघा ना, हे आपल्याच ठिकाणी किती काय म्हणता येईल त्याला संधी उपलब्ध आहे. हा चॅनल एक झाला, पण या चॅनल मध्ये शेतकऱ्यांनी कुठपर्यंत भूमिका केली आहे? बागवाना विकला, मोकळे झाले, संपलं. पुढे काय? पण काही शेतकरी काय करतात? चॅनल 2 वापरतात. आता चॅनल 2 काय आहे? शेतकरी बागवानाला नाही विकत, शेतकरी स्वतः कमिशन एजंटला नेऊन विकतो. मोसंबी तयार झाली आहे, ही बाजार समितीत स्वतः घेऊन जातील, बागवानाला नाही विकणार. म्हणजे काय झालं? या चॅनल 2 मध्ये शेतकऱ्यांनी या बागवानाचं काही 10-20% कमिशन असेल ते वाचवलं. हे डायरेक्ट इथल्या कमिशन एजंटला विकलं. यांनी पुढे काय करायचं ते करू. सो दिस इज चॅनल नंबर 2. आता चॅनल नंबर 3 काय आहे? सप्लाय चेन मधला शेतकरी वापरतात ते इथे लिहितो. चॅनल नंबर 3. चॅनल नंबर 3 मध्ये शेतकरी काय म्हणतो? या बागवानाला विकत नाही, मी कमिशन एजंट आपल्या बाजार समितीत जात नाही, ट्रेडरकडे जात नाही, मीच घेऊन जातो हे इंदोरला, मीच घेऊन जातो दिल्लीला, मीच घेऊन जातो अहमदाबादला. तर दूरच्या बाजार समितीत शेतकरी स्वतः घेऊन जातात आणि हे स्वतः घेऊन तिथे विकतात. आणि मग तिथे विकल्यानंतर त्यांचा माल दूरच्या ग्राहकापर्यंत पोहोचतो. आणि हे करत असताना हे मधले लोक कोणी नाही आहेत, म्हणून या ठिकाणी जर चांगला पैसा मिळत असेल, चांगला बाजारभाव असेल, तर त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळतो. हे जे आहे याच्यात किती आहे? चॅनल नंबर 1 किती लोक वापरतात? जवळपास 80%. 80% शेतकरी चॅनल नंबर 1 मध्ये वापरतात. कधी कधी जास्त आहे, 80 ते 85% पण आहे. म्हणजे फार्म गेटला गावातच विक्री करायची,
बांधावर विक्री ज्याला म्हणतो, तर ती जी पद्धत आहे 80-85% शेतकरी करतात. बाजार समितीत किती नेऊन विकतात? चॅनल नंबर 2 10 ते 20% शेतकरी. आता चॅनल नंबर 3 किती वापरतात? हे फक्त 1 ते 2% शेतकरी. फायदा जास्त आहे हे माहित आहे, पण तरी 1 ते 2% शेतकरी, कारण इतका एवढं झटके कोण काय खाईल, एवढे रिस्क कोण घेईल, तर हे सगळं आपल्याला आपण बघतो की जे मोठे शेतकरी आहेत, चोखंदळ शेतकरी आहेत, ज्यांच्या घरी थोडस बाजाराची माहिती घेण्याची आवड आहे, असे शेतकरी पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे 10-20% फक्त जाणार, आता 80% इथे वापरतात. आता याच्यातून काय होतं बघा, म्हणजे जर आपण थोडक्यामध्ये बघितलं, स्वीट ऑरेंज यात व्हॅल्यू ऍडिशन कशी होते, कॉस्ट पर केजी. मोसंबीची याच्यात आपण या प्रत्येक ह्याला किती पैसा जातो ते बघूया. तर हे जुनी हे आहे, त्यामुळे त्यावेळेचे बाजार भाव जे होते त्याप्रमाणे रुपीज पर मेट्रिक टन. आता या रुपीज पर मेट्रिक टन मध्ये काय दिलेलं आहे की शेतकऱ्याला किती मिळतं आणि इतर लोकांना काय मिळतं. आता इथे जे आहेत या ठिकाणी आपण बघा, बागेचा निगराणीचा खर्च, मेंटेनन्स कॉस्ट. जर समजा मोसंबी लावली 1 एकर 2 एकर, तर त्याला पाणी देणं आहे, खतं देणं आहे, औषधं टाकणं आहे, तिचं राखण करणं आहे, हे मेंटेनन्स कॉस्ट. किंवा परचेसचा खर्च, खरेदीचा खर्च. आता या ठिकाणी शेतकरी, पहिला कोण? शेतकरी. दुसरा कोण आहे या ठिकाणी? PSC, बागवान, पोस्ट हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर. त्यानंतर होलसेलर आहे, त्यानंतर आला रिटेलर. हे इतके लोक या सप्लाय चेन मध्ये आहेत. यांना काय मिळेल हे बघितले. बाकी ट्रेडर बिडर ते आहेत, ते तर त्यांचं इन्स्टंट कमिशन आहे. 10 रुपयाला घेतली, 13 रुपयाला विकली, 3 रुपये त्यांनी किलो मागे मिळून टाकले. तर हे असं. आता एक पहिला जो मुद्दा आहे यामध्ये आपण बघितलं तर खरेदीचा खर्च किती आहे शेतकऱ्याला? 2240 रुपये खर्च, कॉस्ट ऑफ रुपीज पर मेट्रिक टन. म्हणलं की एकरी नाही म्हणलेलं, एक लक्षात घ्या, एकरी किंवा हेक्टरी नाही, मेट्रिक टन प्रति का काढले. तेव्हा जर समजा 6 मेट्रिक टन उत्पन्न असेल तर त्याच्या प्रमाणात खर्च आला. आता 12 मेट्रिक टन उत्पन्न आले तर त्याच्या प्रमाणात हा खर्च आहे. तर 2240 प्रति मेट्रिक टन आला. बागवानाला किती आहे? 8000 प्रति मेट्रिक टन खरेदीचा खर्च आला. होलसेलरला किती आहे? 16000. 16000ला याला खरेदी केली. रिटेलरला काय आहे? 19000. याने खरेदी केली रिटेलरनी 19000. मग आता दुसरा मुद्दा काय आहे? विक्रीचा खर्च. भाव कशामुळे वाढतो? विक्रीचा खर्च आहे ना. या विक्रीच्या खर्चामध्ये किती आलं? शेतकऱ्याला एका मेट्रिक टनाला 800 रुपये खर्च आला विक्रीचा. या कॉन्ट्रॅक्टरला जे आहे 4502 रुपये खर्च आला. होलसेलरला आला 900 रुपये खर्च आणि 200 रुपये फक्त रिटेलरला खर्च आला. हा विक्रीचा खर्च प्रति मेट्रिक टन. तिसरा मुद्दा काय आहे? तिसरा मुद्दा आहे सेल प्राइस. या विक्रीच्या खर्चात काय आहे? कमिशन चार्जेस आहेत, त्याच्यानंतर वेस्टेज होतं, माल खराब होतो, वजन कमी होतं, ते सगळं आहे. आता विक्री किंमत,
आता विक्री किंमत मध्ये जस्ट बघा तुम्ही, शेतकऱ्याला किती आली किंमत, त्याच्या पत्रात पडली 8,000 रुपये त्यावेळेला मेट्रिक टन. बागवानाला किती पडली, 16,000, दुप्पट कमवले बागवानाने. होलसेलरने किती कमवले, 19,000. आणि रिटेलरला मिळालेली किंमत आहे 22,800. आता ही प्रत्यक्ष त्यांना फायदा झालाय का, नाही. मग त्या प्रत्येकाला किती फायदा झालाय हे बघितलं. कशातून फायदा काढणार तुम्ही, जर समजा खर्च ह्याच्यातून वजा केला तर राहील. मग साधारणतः जे आहे 4,960 शेतकऱ्याला प्रति मेट्रिक टन निव्वळ फायदा, याला 3,498 बागवानाला, आणि होलसेलरला झाला 2,100 आणि 3,600 रुपये रिटेलरला. हे असा सप्लाय चेन मधल्या या प्रत्येकाला काय काय मिळू शकतं ते बघितलं. आता जर समजा हे प्राइस बिल्डअप कसं झालं, कशामुळे व्हॅल्यू चेन म्हणून आपण बघूया. प्राइस बिल्डअप, आता प्राइस बिल्डअप चा एक उदाहरण म्हणून तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. मोसंबीचं कॉस्ट पर केजी मोसंबी आहे. मोसंबीच्या 1 किलोला किती कॉस्ट वाढत गेली. आता इथे बघा, शेतकऱ्यांनी विकल्या 8 रुपये किलो याप्रमाणे. शेतकरी आहे त्यांना 8 रुपये किलो. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग, लोडिंग वगैरे ते खर्च लागला. त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी दिल्लीला नेलंय असं गिरवी धरून आपण हे केलेलं आहे. तर त्याला हार्वेस्टिंगचा खर्च, काढणीचा खर्च जे आहे 80 पैसे किलोच्या मागे. लोडिंगचा खर्च जे आहे हार्वेस्टिंग आणि लोडिंग 80 पैसे. त्यानंतर आता पुढचा खर्च काय आला, दिल्ली वाहतूक खर्च. दिल्लीपर्यंत वाहतुकीला 2 रुपये लागले. आता 2 रुपये आल्यानंतर दिल्लीत नेल्यानंतर अनलोडिंग झालं. अनलोडिंगला किती आलं तिथे, 1 रुपये 60 पैसे. हा सगळा खर्च वाढत गेला ना. 8 रुपये शेतकऱ्याला, इथे काढणीचा खर्च, लोडिंगचा खर्च 80, मग वाहतूक खर्च दिल्लीपर्यंत जो आहे 2 रुपये आला. दिल्लीपर्यंत मग अनलोडिंग झालं 1 रुपये 60. मग त्याच्यानंतर कमिशन चार्जेस दिल्लीच्या ह्याचे लागले. वेट लॉस हे आता तुम्हाला का दिलं, इथं लिहिलं कारण तुम्हाला एक व्हॅल्यू चेन का म्हणायचं याला, सप्लाय चेनला. कारण ही जी व्हॅल्यू होती 8 रुपये होती, ती 8 रुपये 80 पैसे झाली. 8 रुपये 80 पैसे झाली, याच्यात 2 रुपये वाढले म्हणजे 10 रुपये 80 पैसे झाली. मग ही जी 10 रुपये 80 पैसे अधिक हे झालं 1 रुपये, म्हणजे ती झाली 11 रुपये 80 पैसे, वर 60 पैसे टाकले त्याच्यात, तर 12 रुपये 40 पैशापर्यंत इथं आली. याच्यानंतर पुन्हा कमिशन चार्जेस 10%. @10%. मग ते किती झाले, 1 रुपये 60 पैसे पुन्हा याचे कमिशन चार्जेस. हे वाढले. त्यानंतर आता वेट लॉस आहे ते झालं. परंतु आपण PSC मार्जिन हे जर समजा शेतकऱ्यांनी नाही नेलं, परंतु बागवानीने नेले, तर ते बागवानाचं जे मार्जिन आहे ते त्यांनी आधीच घेतलेलं आहे ना. मग ते किती आहे, 3 रुपये 50 पैसे.
तर त्याच्यानंतर लागलं सॉर्टिंग ग्रेडिंग, तिथं पॅकिंग चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, आणि त्यानंतर आपण म्हणू की होलसेलर मार्जिन. होलसेलर मार्जिन त्यावेळेला किती लागलेलं होतं, ते तिथं होतं ₹2.20. त्याच्यावर पुन्हा होलसेलर कडून ट्रान्सपोर्टेशन रिटेलरला झालं आणि त्यानंतर रिटेलर्स मार्जिन. तर रिटेलर्स मार्जिन किती आहे, ₹3.60. आणि या ठिकाणी किरकोळ विक्रीची किंमत किरकोळ विक्रीची किंमत झाली तिथे ₹23. आता या ठिकाणी बघा शेतकऱ्याला किती होते, ₹8. आता या ठिकाणी झाली ₹23, म्हणजे किती झाली, जवळपास तिप्पट झाली. 8×3 = 24. म्हणजे 1/3 शेतकऱ्याच्या पदरात पडतं. 30%, 70% ह्याच्यात वाढले. आता या वाढलेल्या पैकी वाहतुकीचा खर्च टाळू शकत नाही, अनलोडिंगचा खर्च टाळू शकत नाही, कमिशन देणं आहे. पण आपण काय याच्यातलं कमी करू शकतात शेतकरी, की स्वतः जर नेलं शेतकऱ्यांनी तर फार्मर कॅन सेव्ह दिस ₹3, ₹3.50 शेतकरी स्वतः मिळू शकतो. होलसेलर मार्जिन बागवानाला न नेता डायरेक्ट नेले, होलसेलर मार्जिन कदाचित मिळणार नाही, कारण ते तिथून पुढे होलसेलर विकेल, रिटेलर विकेल. पण 8 आणि 3 ₹11.50 शेतकऱ्याला 23 मधले मिळाले तर किती झालं, साधारणतः 50% मिळालं ना शेतकऱ्याला. ₹11.50 म्हणजे आपल्याला हाच उद्देश आहे की शेतकऱ्याला या ग्राहकाने दिलेली किंमत आहे याच्या कमीत कमी 50% तरी मिळावे. जास्त मिळालं तर फारच बरं आहे. शेतकरीचा होलसेलर स्वतःच होलसेलर कडे जाऊन विकायला लागला तर हे ₹2.20 पण मिळतील. आणि यांनी जर रिटेलर स्वतः काही ठिकाणी केलं, आपण बघितलं की औरंगाबादमध्ये, अमरावतीमधून, अकोल्यामधून मोसंबी आणून काही वेळेला पणन मंडळांनी इथे स्टॉल लावून विक्री केली होती. किरकोळ विक्रीचं त्यांना साधन उपलब्ध करून दिलं होतं. तर तशा पण काही उदाहरणं आहेत. पण यातले काही जर सेव्हिंग करता आली तर शेतकऱ्याचा मार्जिन वाढू शकतो. मग हे जे आहे बागवानाच्या ऐवजी हे इकडे येऊ शकतं. होलसेलर शेतकऱ्यांनी डायरेक्ट रिटेलर पण नेलं तर हे पण इकडे येऊ शकतं. अशा स्थितीमध्ये काय होईल, हे ₹5.70 शेतकऱ्याला जास्त मिळतील. म्हणजे 8 आणि 5 ₹13.70 शेतकऱ्याची किंमत होईल, जी 50% पेक्षा जास्त आहे. तर आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगितलंय की दिस इज पॉसिबल. म्हणजे सप्लाय चेन मध्ये काय घडतं हे आपल्या पुढे मांडायचं होतं आणि यामुळे ह्याला व्हॅल्यू चेन म्हणतात. आता हे सगळे जे आहे की शेतकऱ्याला जर बघितलं तर नॉर्मल सिच्युएशन मध्ये मोसंबीच्या बाबतीत शेतकऱ्याच्या पदरात किती पैसे पडतात, फक्त 22% हिस्सा मिळतो ग्राहकाने दिलेला. हा हिस्सा जर 50% होऊ शकला, हा हिस्सा जर 40-45% होऊ शकला तर शेतकऱ्याला किती त्याचा फायदा होईल. ही जी प्राइस बिल्डअप आहे, जी शेतकऱ्याच्या पासून पुढे बागवानाच्या पुढे ते वाहतूक, विक्री, त्याच्या होलसेलर, त्याच्यानंतर रिटेलर इथपर्यंत होत राहतं, तर त्याच्या फक्त 22% शेतकऱ्याला मिळतात. मग आता काय, प्रायमरी होलसेलरला किती बागवानाला किती मिळतात, 15% मिळतात कंझ्युमरनी दिल्यापैकी. काहीच नाही, त्यांनी फक्त विकत घेतलं बाग आणि विक्री केला, 15% मिळालं ना. शेतकऱ्याला 22%. इतकं सगळं मोसंबी लावली आहे, 5-6 वर्षे तिला वाढवलेली आहे आणि त्याला फक्त 22%, बागवानाला 15%.
तर मग यातला काही इकडे शेतकऱ्यापर्यंत जाऊ शकतो का, हा आपल्याला विचार करायचा आहे. आपण काही बागवानाच्या विरुद्ध नाही, त्यांनी त्यांचा बिझनेस करावा, पण शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यातला काही भाग आपल्याकडे घ्यावा. आणि होलसेलर जे आहे, मार्जिन जे आहे त्याची 900 रुपये कॉस्ट त्याला येते, पण होलसेलरचं मार्जिन 2100 रुपये पर मेट्रिक टन आहे. म्हणजे 1 किलो शेतकऱ्यांनी 1 रुपया दिला तर यातले 9 पैसे होलसेलरला चालले. आता हे जे आहे, तर हे शेतकऱ्यापर्यंत कसं नेता येईल, हे सगळं आजच्या आपल्या सेशनचं सार आहे की आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. म्हणून आता मी तुम्हाला एक झलक आहे व्हॅल्यू चेन मध्ये कसे पैसे वाढतात याप्रमाणे. मग आता कुठं कुठं काय काय करता येईल ते सगळं आपलं जे आहे खात्याने किंवा वरिष्ठांनी बघायचंय की शेतकऱ्याला कोणत्या ठिकाणी जास्त त्रास होतो. विक्रीसाठी आहे, लोडिंग अनलोडिंगची सोय नाहीये, त्याला क्रेट पाहिजे आहेत, त्याला जे आहे वाहतुकीला चांगले ट्रक किंवा साधनं उपलब्ध करून पाहिजे आहेत. तर ते सगळं शेतकरी तिथे विचार करू शकतो. म्हणजे शासन काय पुरवायचं तर त्याचा विचार करू शकतात. तर आपल्याला या ठिकाणी मी या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता मी फक्त एक MSCB मध्ये अभ्यास झाला आहे, त्या अभ्यासात एवढंच म्हणलेलं आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये किती शेतकऱ्यापर्यंत मार्जिन जातं त्याचा एक अभ्यास आहे. ते 1-2 मिनिटामध्ये मी ते तुमच्या पुढे मांडतो आणि मग आपण काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. जर समजा शेतकरी उत्पादक कंपनी केली, फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत विक्री, जसं आपण पहिली स्लाइड बघितली की शेतकरी उत्पादक कंपनीला विक्री व्यवस्थापनामध्ये एक महत्वाचा किंवा पुरवठा साखळीमध्ये स्टेक होल्डर बनवलं, चांगलं महत्वाचं, आणि म्हणजे सगळ्या शेतकऱ्याला पर्यायाने बनवलं. तर त्यांनी जे त्यावेळेचा अभ्यास झालेला आहे त्यानुसार डाळीमध्ये पल्सेस साधारणतः 52% शेतकऱ्याचा वाटा असेल. म्हणजे फार्मर शेअर इन कन्झ्युमर प्राइस. कन्झ्युमरने 10 रुपये दिले तर त्यातले 5 रुपये डाळीच्या मध्ये शेतकऱ्याला येतील, 100 रुपयापैकी 52 रुपये येतील. पण त्याच्यासाठी प्रोव्हायडेड शेतकरी उत्पादक कंपनीने कोणते काम करायला पाहिजे, आडती जे काम करतो ते करायला पाहिजे, प्रोक्युरमेंट एजन्सीशी करार करायला पाहिजे, त्याच्याकडे जाऊन डायरेक्ट विक्री करायला पाहिजे. हे असं केलं तर डाळीमध्ये 52%, टोमॅटोमध्ये 43%. हे त्यावेळेच आहे. म्हणजे याच्यात बदल होऊ शकतो, दरवर्षीच्या मार्केट सिच्युएशन प्रमाणे 1-2% चेंज होऊ शकतो किंवा सुधारणा पण होऊ शकते. आणि डाळिंबामध्ये अशी जर विक्री केली संघटितपणे तर त्याच्यामध्ये जवळजवळ 37% शेतकऱ्याला हिस्सा मिळू शकतो जे कंझ्युमरने दिलेला आहे. केळी 35% हिस्सा मिळू शकतो. आता आपण जे बघितलं की मोसंबी, शेतकऱ्यांनी जर बागवानाला बायपास करून पुढे गेला तर काय होतं ते पण बघितलं. पण समजा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत एकत्रित केलं तर त्याला सुद्धा 34% जवळपास हिस्सा मिळू शकतो. तर ह्या शक्यता आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. त्या का मांडलेल्या आहेत की सध्याची जी, मी आता माझं हे प्रेझेंटेशन बंद करतो, सध्याची जी आपली
सप्लाय चेन आहे. ही सप्लाय चेन काय आहे हे बघून घ्यायचं. त्या सप्लाय चेन मध्ये बदल करायला कोणता वाव आहे त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर सहजासहजी कोणता बदल होऊ शकतो. म्हणजे जसं समजा एखाद्या ठिकाणी प्रोक्युरमेंट एजन्सी ITC आहे, सोयाबीन सहज त्यांना विकू शकतात. ADM सारखी एखादी ऑइल मिल आहे, त्यांना विकू शकतात. कापूस आहे, जिनिंगवाले घ्यायला तयार आहेत डायरेक्ट, त्यांना नेऊन कापूस विकू शकतात. आता सहज बदल आहे ना, मग हा सहज बदल करता येईल. मोसंबी सारख्या पिकामध्ये बागवानालाच विकण्याच्या ऐवजी कमीत कमी बाजार समितीत नेऊन विका. बागवानाला जाणारं 15-20% मार्जिन जे आहे ते शेतकऱ्याकडे येईल. फक्त एकच स्टेप गाळली, बागवानाला मोसंबी विकायच्या ऐवजी थेट जाऊन बाजार समितीत आपल्या आपल्या जिल्ह्याच्या आपल्या आपल्या तालुक्याच्या बाजार समितीला नेऊन विक्री केलं तरी 15% जास्त मिळणार. हे 15% मिनिमम आहे. म्हणजे कदाचित एखाद्या वेळेला तुम्हाला 20% पण मिळू शकेल, पण 15% मिनिमम तर जास्त मिळणार आहे. तर यासाठी जो काही थोडासा बदल करता येईल, जो शक्य आहे, वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्याला काय करता येईल तो बदल त्यांनी करावा. त्याचबरोबर संघटितपणे ग्रुपमध्ये एकत्र येऊन काय करता येईल, शेतकरी उत्पादक कंपनी जर असेल, त्याचे जे सदस्य असतील, त्यांच्या वतीने काम करणारे असेल तर त्यांच्या मार्फत काही करता येईल का बघावं. आपण बघितलेलं आहे साधारणतः आपल्याकडे जे धान्य महोत्सव घेतले जातात त्याच्यामधला माझा एक अनुभव सांगतो. धान्य महोत्सवामध्ये काही शेतकऱ्यांनी गहू आणला आणि तोच गहू त्यांनी बाजारात जेव्हा विकला तेव्हा बाजार समितीत 2200 रुपये त्यांना क्विंटलला भाव मिळेल. पण धान्य महोत्सवात आणला, स्वच्छ करून आणला आणि थेट त्यांनी आलेल्या त्या ग्राहकांना विकला. तर तिथे त्यांना जो 2200 रुपये बाजार समितीत चालला होता तिथे 2550, 2500 असा भाव मिळाला. म्हणजे किती, क्विंटल मागे 300 रुपये मिळाले जास्तीच. आता काय फार मोठा बदल केला का? नाही. पण त्याच्यानंतर काही चांगल्या शेतकऱ्यांनी, मला आठवतं की धान्य महोत्सवामध्ये काही विक्री केला 2500 ते 2550 त्यावेळेला आणि 300-350 रुपये क्विंटल मागे जास्त कमावले. त्यांनी यादी केली कोण कोण लोक आले, कोण कोण लोक विचारून गेले आणि त्यांना परत जे आहे फोन केले की तुम्हाला असंच रिटेलमध्ये आम्ही गहू, रिटेलमध्ये हरभरा, रिटेलमध्ये तूर, रिटेलमध्ये अजून काय देत आहे. एक इथे शेतकरी उत्पादक कंपनी आहे, त्यांनी तूर जे आहे तूर डाळ तयार करून तूर डाळीचे 2-2 किलोचे पॅकेट करून विक्री केली. त्याच्यामध्ये काय झालं की तुरीपेक्षा तूर डाळ करून विकण्यामध्ये शेतकऱ्यांना साधारणतः 950 रुपये क्विंटल मागे जास्त मिळाले. या सगळ्या ज्या संभावना आहेत किंवा या ज्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत, या शक्यता शेतकऱ्यांनी पडताळून बघाव्या आणि या पडताळून बघताना कृषी खात्याची मदत घ्यावी, आपलं मार्गदर्शन घ्यावं. काही शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असतील तर त्यांची मदत घ्यावी किंवा आपल्या भागामध्ये येऊन काम करणाऱ्या ज्या प्रोक्युरमेंट एजन्सीज आहेत, म्हणजे खरेदी करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा यंत्रणा आहेत त्यांची मदत घ्यावी. म्हणजे आता काय तर काही ठिकाणी तर आपल्या मराठवाड्यात बिग बास्केट्स आले, ते जे बेंगलोरला बिग बास्केट चालतात ते लोक इथे येऊन विकत घेतात. रिलायन्स फ्रेशवाले घेतात, महिंद्रा घेतात. म्हणजे मी हे मोजके नाव असे जुने मला माहीत आहे तेवढं सांगतो, परंतु बाकीचं तर आपण नवीन नवीन भरपूर काही पर्याय आलेले आहेत. तर या सगळ्याचा उपाय करायचा. स्मार्ट प्रकल्पामध्ये सुद्धा आपण बघतो की अनेक नव्या गोष्टी, नव्या शक्यता येऊ लागलेल्या आहेत. तर याचा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मार्केट आणि मार्केटिंग नंतर जे सेकंडरी ॲग्रिकल्चरमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होती, जे बघितलं आपण, मोसंबी जे आहे तिप्पट त्याची किंमत झाली. 8 रुपये शेतकऱ्याकडे आहे तर ती 23 रुपयाला रिटेलर देतोय. तर मग यातले काही पैसे शेतकऱ्याकडे कसे वळवता येतील, या व्हॅल्यू चेनमध्ये शेतकऱ्याला कसं एक महत्त्वाचं स्थान मिळवून देता येईल, याचा आपण प्रयत्न करता येईल. आणि एकदा हे झालं की काही दिवसानंतर हे सेटल होईल, शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडेल आणि मग ते बदललेल्या
सुधारित सप्लाय चेन स्वतः ऑपरेट करतील. आणि ते जेव्हा ते ऑपरेट करतील त्यावेळेला त्यांना या काढणी पश्चात पुरवठा साखळीचा पोस्ट हार्वेस्ट सप्लाय चेनमध्ये जे काही व्हॅल्यू ॲडिशन येतं, जे काही मूल्यवर्धन होतं, त्यातलं मूल्यवर्धन स्वतःकडे म्हणजे शेतकऱ्यांकडे घेण्याचा त्यांचा जो विचार आहे तो यशस्वी होऊ शकेल. आणि आपल्याला ते घडवण्यासाठी मदत करायची, ते घडवण्यासाठी काय मार्गदर्शन करता येईल किंवा काय काही ठिकाणी फॅसिलिटेशन करता येईल ते काम करायचं आहे. आपले जे सगळे नवीन प्रकल्प आहेत, विकेल ते पिकेल किंवा स्मार्टमध्ये आपण बघतो, तर या सगळ्यामध्ये हाच प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने आपण काल आणि परवासुद्धा काही एक्सपर्ट्स तज्ज्ञांचं सेशन ऐकलं आहे. मी एक साधारणतः अत्यंत बेसिक सामान्य पातळीवरचं माहिती आपल्या पुढे ठेवली आहे की काय घडतं, कसं घडतं, त्यातून काय करता येईल. कारण मी पण आपल्यासारखाच डिपार्टमेंटमध्ये काम करून रिटायर झालेलो आहे. तर या दृष्टीने तुमच्यापैकी ते एक असल्याने आपल्या नोकरीच्या कामकाजामध्ये या माहितीचा आपल्याला कसा विचार करून शेतकऱ्यांचा मदत करता येईल तेवढाच आपण विचार करावा आणि त्यासाठी आपल्याला जे शक्य होईल ते योगदान आपण जरूर द्यावं. तर आता मी इथे थांबतो आहे. आपल्यापैकी जर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावेत. मग आपण त्यानंतर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी माझ्या अनुभवाप्रमाणे प्रयत्न करेन. काही प्रश्न आहेत का किंवा काही कोणाला स्वतःचा अनुभव सांगायचा आहे तर ते पण सांगू शकता. सर नमस्कार सर. हा नमस्कार सर मी मिलिंद घोरपडे बोलतोय सर, जालना तालुक्यातून, कृषी सहाय्यक जालना जिल्हा जालना तालुका. हा बोला साहेब. सर माझे एक 2-3 प्रश्न आहेत सर. तर आपलं जे डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स आहे सर, ते तुम्ही सांगितलं, हो ते काढण्याची काय प्रोसेस करावं लागेल? ते आपल्याला पणन मंडळाकडून मिळतं. अच्छा अच्छा, म्हणजे हा पणन मंडळ त्याची काय नोंदणी करावं लागेल का ऑनलाईन काही? हा जिल्हा पणन अधिकारी आहेत आपले जालन्याचे, तर त्यांच्याकडून आपण हे करू शकता. जिल्हा पणन मंडळ. बरोबर. दुसरा प्रश्न सर माझा असा आहे सर, जे तुम्ही सांगितलं सर NCDEX .com म्हणजे काय, त्याबद्दल माहिती सांगा सर थोडक्यात. हा NCDEX हे जे आहे कमोडिटी एक्सचेंज आहे. म्हणजे जसं शेअर मार्केट चालतं तसं या ठिकाणी काय केलं जातं की आपला जो समजा गहू आहे आणि आपल्याकडे 50-60 क्विंटल गहू आहे, हा आपल्याला विक्री करायला न्यायचा आहे. तर आपण तो विक्री डायरेक्ट गेला तर काय होतं, ट्रान्सपोर्ट करतो, नेतो आणि जो खरेदी आहे त्याला देतो, त्याला स्पॉट एक्सचेंज म्हणतात. आणि कमोडिटी एक्सचेंज म्हणजे काय की गहू आपण एका गोदामामध्ये ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त जो खरेदीदार आहे त्याला तो गहू आपण 50 क्विंटल गहू विक्री केला, तो कदाचित तो म्हणेल की मला हा गहू जो आहे, आज सध्या चालू महिना आहे डिसेंबर, मला हा गहू पाहिजे मे महिन्यामध्ये, मे 2022ला पाहिजे. तर आपण मे 2022ला तो डिलिव्हरी घेणार आहे, तो आपल्याच गोदामामध्ये तो गहू राहिलेला आहे, फक्त आज त्याचा व्यवहार झालेला आहे. आणि मे महिन्यामध्ये त्याची काय कॉस्ट असेल अंदाजे त्यानुसार आपण समजा त्याला 3000 क्विंटलनी विक्री केला. मग तो 3000 क्विंटलनी आपल्याकडून खरेदी केला आहे, तो पेमेंट देऊन टाकेल, पण तो कदाचित त्याची डिलिव्हरी घेणार नाही. तो कदाचित तो पुन्हा 3200ला किंवा 3100ला दुसरं गिरायक आलं तर त्याला विकून टाकेल. तर हे जे चालतं त्याला वायदे बाजार म्हणतो आपण. आता वायदे बाजारासारखंच हे कमोडिटी एक्सचेंज म्हणजे शेअर मार्केट सारखं खरेदी करणारे विक्री करणारे असे वेगवेगळे लोक आहेत आणि ते खरेदी विक्री करण्याचे व्यवहार जे करतात वेगवेगळ्या एजन्सीज पण आहेत. तर या एजन्सी ज्या खरेदी विक्री करतात त्यावेळेला प्रत्यक्ष माल जे आहे दरवेळेला खरेदी विक्री व्यवहारामध्ये त्याची वाहतूक होत नाही किंवा त्याची डिलिव्हरी होत नाही. फायनल जो घेणार आहे त्याच वेळेला किंवा ज्याला आता पाहिजे किंवा मला एवढं पाहिजे, समजा आता तुम्ही कोणाला तरी विकलाय, कोणी तिसऱ्याला विकलाय, चौथ्यांना मग ITC कंपनीने विकत घेतला, त्यांना आटा बनवायचा आणि ते म्हणतात द्या आम्हाला 50 क्विंटल गहू, तेव्हा त्याची डिलिव्हरी होईल. तर हे सगळं काम NCDEX.com मार्फत होतं. आता याच्यामध्ये शेतकरी काय करू शकतात, शेतकरी हेच करू शकतात की याचे दर प्रत्येक जिल्ह्याला ब्रोकर आहेत. जसे शेअर मार्केटचे ब्रोकर असतात तसे ब्रोकर किंवा सब ब्रोकर आहेत. मग याच्यामध्ये काय करायचं, आपण त्या सब ब्रोकर मार्फत नोंदणी करायची आणि तिथे त्याचं एक जे आहे
कमीत कमी 5 मेट्रिक टन म्हणजे 50 क्विंटल मालाचं ट्रेडिंग करायला आपल्याला कमीत कमी तेवढा माल असला पाहिजे. ते त्याच्यापेक्षा कमी असला तर घेत नाहीत. मग आपण एक किंवा आपल्या ग्रुपचा मिळून 50 क्विंटल तर सहज होऊ शकतो. एवढा एकत्र करायचा, नोंदणी करायची आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये काय रेट चालू आहे ते तुम्हाला आजच कळतं खरेदीचे. तर याला फ्युचर मार्केट पण असं म्हणतात की फ्युचर मार्केटच्या मध्ये काय बाजारभाव चालू आहेत, 3 महिन्यांनी गहू काय भावाने विकला जातोय, 3 महिन्यांनी सोयाबीन काय भावाने विकला जातोय, ते आपल्याला वाटलं की सध्यापेक्षा चांगलं आहे तर आपण ते त्यावेळेला विकून टाकायचं. आणि प्रत्यक्ष माल तो आज डिलिव्हरी घेईल, 3 महिन्यांनी घेईल किंवा तो दुसरा कोणाला तरी परस्पर विकेल. अशा प्रकारची ही जी कार्यपद्धती आहे त्याला NCDX.com म्हणतात. आणि हे जे कमोडिटी एक्सचेंज मार्केट आहे, या कमोडिटी एक्सचेंज मार्केटमध्ये शेतकरी एक ग्रुप म्हणून काम करू शकतात, फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून काम करू शकतात किंवा ब्रोकरच्या मार्फत, सब ब्रोकर जे प्रत्येक जिल्ह्याला नेमलेले आहेत त्यांच्या मार्फत आपण हा माल विकू शकतो. जसे ADM ऑइल मिल आहे लातूर जिल्ह्यामध्ये, तिने शेतकऱ्यांच्या वतीने सोयाबीनसाठी NCDX.com वर विक्री करून शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिलेला आहे. कारण याच्यामध्ये विक्री झाली की 24 तासात पैसे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होऊन जातात. ओके सर. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे सर की जे इंदोर आणि दिल्लीचं मार्केट आहे सर, हो हो तिथं नेण्यासाठी दर आपल्याला कसं कळेल सर? नेमकं कोणाशी कॉन्टॅक्ट करावं लागेल तिथं? हां, तर चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. NCDXचा पण छान विचारला, कारण त्याच्यावर एखादं पूर्ण सेशन असेल तेव्हा डिटेल माहिती देता येईल. पण थोडक्यात मी सांगितलं आहे. तर तुम्हाला जो इंदोर मार्केटमध्ये किंवा दिल्ली मार्केटमध्ये न्यायचा, तर एक काम करावं लागेल, तिथला कुठला तरी आडती जे आहे त्याच्याशी आधी ओळख काढून घ्यायची किंवा त्यांचे फोन नंबर्स मिळतात. आता प्रत्येक बाजार समितीची माहिती तुम्हाला ॲग्मार्क नेटच्या नेटवर्कवर अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त दिल्ली मंडी टाकलं तर दिल्ली मंडीमध्ये कोण आडती आहेत त्यांचे फोन नंबर आहेत किंवा जे प्रमुख खरेदीदार आहेत त्यांचे फोन नंबर मिळतात. मग त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही सांगायचं औरंगाबादमधून किंवा जालन्यामधून हा माल आम्ही आणणार आहोत, तर तुम्हाला मालाची गरज आहे का? मग कोणीतरी खरेदीला तयार आहे तर त्याला सांगायचं की माझ्याकडे 50 टन किंवा 10 टन मोसंबी आहे, काय भाव चालणार? तर त्यांनी चर्चा केली, बोलणं झालं, आपल्याला वाटलं की तो भाव जालन्यामध्ये विक्री करण्यापेक्षा आपल्याला फायद्याचा पडतोय, तर मग तिथं न्यायचं. मग त्या तिथं नेताना आपल्या तिथला ट्रक ट्रान्सपोर्टर जो आहे त्याला करार करून घ्यायचा आणि तिथे गेल्यानंतर त्या आडत्याच्या मार्फत त्या खरेदीदाराला आपण ते विक्री करायचं. म्हणजे काय होतं, फसगत होत नाही. जाण्यापूर्वी जर समजा ही माहिती काढली तर तिथे गेल्यानंतर मग तिथे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. ट्रक घेऊन ट्रक भरून गेलात, माल तिथे पोहोचला तर मग त्याला विचारावं लागतं आता आज कोणाची डिमांड आहे. मग ते सांगतात 2 दिवसांनी ऑप्शन होईल, 1 दिवसांनी होईल. त्याच्यात आपला काही माल खराब होतो, आपल्याला तिथे 2 दिवस राहण्याचा खर्च पडतो. तर त्याच्यापेक्षा फोनवर आधी सगळा जर विचार करून घेतला तर आपल्याला मिळेल आणि त्याची माहिती काढायची, ओळख काढायची आणि आडत्याच्या मार्फत विक्री करायची. ओके सर, धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू, छान प्रश्न विचारले, धन्यवाद. आणखी काय कुणाचे प्रश्न असतील तर नाव सांगा आणि ठिकाण एक सांगा. ठिकाण प्रश्न विचारायचे नसतील तर काय अनुभव सांगा, काहीतरी सांगा, म्हणजे सरांना आपण प्रेझेंट आहेत असं कळतंय. विचारा काय प्रश्न. आता जे मिलिंदने प्रश्न विचारला त्यांना सांगतो, NCDX.com एक ॲप आहे की जे आपल्या मोबाईलवर सुद्धा तुम्हाला कळतं त्या ॲपच्या मार्फत की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्रत्येक पिकाची काय बाजारभाव चाललेले आहे आणि ते जे बाजारभाव आहेत त्याच्या 5-10% प्लस मायनस बाजार समितीमध्ये प्रत्यक्षात खरेदी विक्री होते. समजा जर आता असा भाव असेल की सोयाबीनचा भाव मार्चमध्ये तुम्हाला 6,500 रुपये दिसतोय, तर मग बाजार समितीमध्ये 6,300 असेल किंवा 6,600-700 पर्यंत असेल, एवढा फरक पडतो. तर आपल्याला एक अंदाज येतो की पुढच्या 3-4 महिन्यानंतर काय बाजारभाव चाललेत काय नाही. तर त्या ॲपचं सुद्धा तुम्ही बघू शकता NCDX.com. तर आपल्याला जरी खरेदी विक्री नाही करायची तरी फक्त माहिती घेता येते त्याच्यावर. तर माहिती घेऊन आपण इतर लोकांना सांगू शकतो की ट्रेंड काय आहे, पुढे 3-4 महिन्यात वाढणार आहे का तेवढं राहणार आहे का कमी होणार आहे, हे आपल्याला सांगता येईल. हॅलो.
ओके सर, धन्यवाद सर. हा हा धन्यवाद. हा तर ते प्ले स्टोर वर आहे का अवेलेबल? काय म्हणलात? ते ऍप डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोर वर अवेलेबल आहे का सर ऍप? हो आहे, अवेलेबल आहे प्ले स्टोअरवर आहे. काही काही लोकांनी आपल्या चॅट बॉक्स मध्ये खूप छान माहिती दिली म्हणून सांगितलं. हेच फक्त तोंडी सांगा म्हणजे चर्चा होईल. राठोड साहेब. नमस्कार सर. हा हा बोला ना. मी दुसरीकडे बोलतो सर, तालुका कृषी अधिकारी कळमनुरी कार्यालयातून. बर माझं बोला. ऑनलाईन प्रशिक्षण होतं सर. माझं वैयक्तिक मत आहे की तुला या 2 तासामध्ये आजचं प्रशिक्षण जे काही माहिती मिळाली सर, ते पुरवठा साखळीबद्दल सुद्धा तुम्ही जे 2 स्लाइडद्वारे जे माहिती दिली आम्हाला, ते पण खूप छान माहिती दिली सर. आम्हाला नवीन लोकांना म्हणजे सिस्टीम मध्ये पण काम करताना याचा अनुभव नक्कीच येईल सर. माहिती खूप छान पद्धतीने दिली, त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू, धन्यवाद, चांगला फीडबॅक दिला. आणखी काही कोणाचे प्रश्न? वाकडे सर, तुम्हाला एक विनंती आहे माझी. हा कालची जी जाधव सरांची पीपीटी होती सर आणि आजची आपल्या सरांची पीपीटी सर, ही ग्रुपवर टाका सर प्लीज. आणि बरोबर दुसरी आहे. गोष्ट सर, जे काही पुरवठा मूल्य संवर्धनचं जे काही लेखी मटेरियल असेल सर, ते पण शेअर करा प्लीज ग्रुपवर. चालतंय सर. ओके ओके. हो हो हो. आणखी काही प्रश्न कोणाचे नसतील तर मग आपण थांबूया. काही प्रश्न असेल तर विचारा. मला वाटतंय प्रश्न संपले.